प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। आइए भाई और बहनों, हमें प्रभु परमेश्वर ने आज की शाम जो एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सके, इसलिए हम प्रभु परमेश्वर का आभार मानते हैं, उनकी स्तुति करेंगे। प्रभु परमेश्वर ने जो हमसे वादा किया था, जो उन्हें हमें दिसंबर के साल 2019 में जो भविष्य विदित किया था कि जो आने वाली पीड़ा के बारे में उन्होंने जब बताया था, और उसके बाद जो उन्होंने भविष्य विदित किया, जो कोरोना बीमारी के बारे में उन्हें कहा था, वो पूरा करके और वापस उन्होंने जो वादा किया था कि मैं आऊँगा और सभी प्रार्थना स्थल चालू करूँगा, खोल दूँगा, वो उन्होंने अपना वादा पूरा किया, उन्होंने अपना वादा निभाया। इस कारण हम प्रभु परमेश्वर का तहे दिल से हम शुक्रिया करेंगे, उनकी आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे। परमेश्वर ने ये कहाँ कहा था? परमेश्वर ने ये सत्य की जीवित मंडली यानी संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में ये विदित किया था। परमेश्वर कहाँ है? परमेश्वर संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में यानी सत्य की जीवित मंडली में है। तो आइए हम जिस स्थान पर हैं उसी स्थान से ये गीत हम प्रभु परमेश्वर को गाएंगे। भूले और भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें यीशु मसीह है यहाँ। आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं। जिस स्थान पे आप हैं उसी स्थान से ये गीत हम गाएंगे और प्रभु परमेश्वर की आराधना करेंगे। भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें यीशु मसीह है यहाँ। भूले भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो। दुनिया की चिंता को छोड़ो, आगे ही बढ़ता तू चल, पाएगा शांति आराम, जीवन मिलेगा तुम्हें। दुनिया की चिंता को छोड़ो, आगे ही बढ़ता तू चल, पाएगा शांति आराम, जीवन मिलेगा तुम्हें। भूले भटके थे हम, जाते तो जाते कहाँ, किसी ने बताया हमें यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो, महिमा हो तेरी, महिमा हो। जीवन की रोटी है वो, जैसा कि उसने कहा, जीवन की ज्योति है वो, जग का उजाला भी है। जीवन की रोटी है वो,
उसने कहा, जीवन की ज्योति है वो, जग का उजाला भी है। भूले भटके थे हम, जाते तो जाते कहा, किसी ने बताया हमें, यीशु मसीह है यहाँ। महिमा हो तेरी महिमा हो, 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 महिमा हो तेरी महिमा हो। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, क्योंकि उन्हीं के कारण आज हम, उन्हीं की कृपा के कारण आज हम पूरी तरह से चंगाई में जी रहे हैं और उनकी आराधना कर सकते हैं। तो आइए बहनों, हम आगे का समय हम देखेंगे और सुनेंगे प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो। देव आपलं वचन पूर्ण करण्यास नेहमी सावध असतो। यिर्मया 1:12 प्रमाणे देवाने दिलं वचन, परमेश्वर ने दिया वो वचन, त्यांनी प्रार्थना स्थळ उघडलं, उन्होंने प्रार्थना स्थल खोल दिए, सर्वच प्रार्थना स्थळ उघडलं। सभी प्रार्थना स्थल खोल दिए। त्या देवाचा मी जय जयकार करत उस आहो, परमेश्वर का हम जय जयकार करते त्या देवाचा मी महिमा करत आहो, हैं, उस परमेश्वर की हम महिमा करते हैं, त्या देवाचा मी गौरव करत उस आहो। परमेश्वर का हम गौरव करते हैं, त्याने आम्हासाठी मंदिर उघडलेले आहे, क्योंकि उन्होंने वो मंदिर हमारे लिए खोले हैं। त्या देवाला आम्ही धन्यवाद देत आहो। उस परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं। पुन्हा एक बार आपल्या सर्वांची भेट, फिर एक बार हम सबकी मुलाकात बुधवारच्या ऐवजी शुक्रवारी बुधवार के बदले शुक्रवार के दिन फेसबुकद्वारे, फेसबुक पर, सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया द्वारा दर शुक्रवारी हर शुक्रवार के दिन आम्ही तुमची भेट घेणार आहोत। हम आपसे आके मिलेंगे। आपल्या सर्वांची उपस्थिती आप सबकी मौजूदगी आदरणीय, आदर की योग्य है, आनंदाय, आनंद की योग्य है, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे। परमेश्वर के कार्य को बढ़ाने वाली है। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में आपल्या सर्वांचं मी आप सबका मैं देवाच्या द्वारे परमेश्वर के द्वारा आगत स्वागत करत आहो। मैं आपका स्वागत करता हूँ। ज्या आशेने तुम्ही एकत्र येतात, जिस उम्मीद से आप एकजुट हुए हैं, देव आशा मनभंग करत नाही, परमेश्वर आशा तोड़ने वाले परमेश्वर नहीं है। देव आशा पूर्ण करतो। परमेश्वर उम्मीदें पूरी करते हैं। देव अर्धवट रस्त्याच्या प्रवासामध्ये आम्हाला सोडत नाही, परमेश्वर अधूरी यात्रा में हमें छोड़कर नहीं जाते तो हैं। आमचा प्रवास पूर्ण करतो। वो हमारी यात्रा पूरी करते तो हैं। म्हणला युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझबरोबर आहे, उन्होंने कहा है कि युग के अंत तक मैं तुम्हारे साथ रहूंगा। तो आहे, वो है, तो आहे, वो है, तो नेहमी असणार। वो हमेशा रहेंगे। त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। आम्ही अनेक महिने देवाकडे प्रार्थना करत आहोत। हमने कई महीनों तक परमेश्वर को प्रार्थना की। 7 महिने आम्ही देवाकडे प्रार्थना करत होतो। हम 7 महीने परमेश्वर को प्रार्थना कर रहे थे, देवाला विनंती करत होतो, परमेश्वर को विनती कर रहे थे, देशासाठी प्रार्थना करत होतो, इस देश के लिए प्रार्थना कर रहे थे, परदेशासाठी प्रार्थना करत होतो, विदेश के लिए प्रार्थना कर संपूर्ण रहे थे, जगासाठी आम्ही प्रार्थना करत पूरे होतो। संसार के लिए प्रार्थना कर देव रहे आमचं थे। ऐकतो, परमेश्वर हमारी सुनते हैं, कारण तो आमच्यावर प्रेम करतो। क्योंकि वो हम पर प्रेम करते तो हैं। म्हणला मी येत आहे, उन्होंने कहा कि मैं आ रहा तो हूँ। म्हणला मी येत आहे, उन्होंने कहा था कि मैं आ रहा हूँ। जीसस इज कम, जीसस हैज कम। तो म्हणला मी येतच आहे। उन्होंने कहा कि मैं आ रहा हूँ। देव आपलं वचन पूर्ण करतो। परमेश्वर अपना वचन पूरा करते हैं। शेवटल्या दिवसात, अंत के दिनों में, शेवटल्या आठवड्यात अंत के सप्ताह में येशू ख्रिस्त म्हणला मी आलोच आहे।
प्रभु यीशु ने कहा कि मैं आया हूं. जीसस हैज कम. जीसस हैज कम. देव आला आहे. परमेश्वर आए हैं. देव मंदिरात आला आहे. परमेश्वर कलिसिया में आए हैं. सर्व प्रार्थना स्थळ त्याने उघडलेला आहे. सभी प्रार्थना स्थलों ने खोल दिए हैं. सर्व प्रार्थना मंदिरामध्ये तो एकत्र येत आहे. सभी प्रार्थना स्थल में वो एकजुट आ रहे हैं. देव आला. परमेश्वर आए. त्याने आमचा आनंद वाढवला आहे. उन्होंने हमारा आनंद बढ़ाया है. त्याने आमचा उत्साह वाढवलेला आहे. उन्होंने हमारा आनंद बढ़ाया है. अनेक दिवसाची आमची प्रतीक्षा होती. अनेक दिनों की हमारी प्रतीक्षा थी. अनेक दिवसाची आम्ही वाट पाहत होतो. अनेक दिनों से हम राह देख रहे अनेक थे. दिवस मी प्रार्थना करत होतो. अनेक दिनों से हम प्रार्थना कर देवाने रहे आमची थे. प्रार्थना ऐकली. परमेश्वर ने हमारी प्रार्थना सुनी. करोना व्याधीतून लोकांना त्यांनी वाचवलं. कोरोना बीमारी से लोगों को बचाया. औषधाशिवाय लोक बरे झालेले आहे. बिना किसी दवाई के परमेश्वर ने लोगों को चंगाई दी. ज्या प्रार्थना मी मंडळी द्वारे देवाकडे केलेल्या आहे. जो प्रार्थना हमने कलीसिया में परमेश्वर को की, देवाने आमची प्रार्थना ऐकलेली आहे. परमेश्वर ने हमारी प्रार्थना सुनी. देव आमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पर प्रेम करते आम्ही हैं. बी देवावर प्रेम करतो. हम भी परमेश्वर पर प्रेम करते देव हैं. जे सांगतो तेच आम्ही करतो. परमेश्वर जो कहते हैं हम केवल वही करते हैं, त्यातच आमचं हित आहे. क्योंकि उसमें हमारी भलाई है, त्यातच आमचं कल्याण आहे. उसमें हमारा उद्धार है. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद हम करतो. परमेश्वर का धन्यवाद करते हैं, देवाचे आभार मानतो. परमेश्वर के आभार मानते हैं. सर्वात महत्वाचा भाग सबसे अहम बात, डिसेंबर महिन्याची सुरुवात आहे. ये दिसंबर महीने की शुरुआत है. डिसेंबर महिना म्हणजे आम्ही पाहतो की क्रिसमसची तयारी आहे. दिसंबर महीना मतलब ये क्रिसमस की तैयारी. सर्व जगात क्रिसमसची तयारी आहे. पूरे संसार में क्रिसमस की तैयारी चल सर्व रही है. लोक आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात. सभी लोग आनंद में एकजुट होकर ये त्योहार मनाते हैं. सर्वजण येशूचा वाढदिवस आनंदाने उत्साहाने साजरा करतात. सभी लोग प्रभु यीशु का जन्मदिन एक आनंद में बिताते हैं. एक महिन्या अगोदर तयारी चालू असती. महीने पहले सब तैयारी चलती है. सर्वजण आनंदित आहे. सभी लोग आनंदित हैं कारण प्रार्थना स्थळ उघडलेलं आहे. क्योंकि प्रार्थना स्थल खुले हैं. बंधूंचे एकत्र मिळणं मंदिरात होणार आहे. बंधुओं का एकजुट होना कलीसिया में होगा. देव मंदिरात भेटतो. परमेश्वर कलीसिया में मिलते हैं. त्याच्या भेटेने सर्व बदलतं. उनके मिलने से सब मिल जाता है. म्हणून मी देवाचा गौरव करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का गौरव करते हैं. डिसेंबर महिन्याची सर्वांची तयारी, दिसंबर महीने की सबकी तैयारी, हे आनंदी वातावरण आहे. ये आनंदमय वातावरण. सर्वजण आनंद उल्हासाची तयारी करत आहे. सभी लोग आनंद की तैयारी कर रहे हैं. त्यावेळेला मी देवाच्या नावाला धन्यवाद देत इसलिए आहे. हम परमेश्वर का धन्यवाद करते कारण हैं. डिसेंबर महिन्यात येशू ख्रिस्त आला आहे. क्योंकि दिसंबर महीने में प्रभु यीशु आए हैं. येशूच्या येण्याने प्रभु यीशु के आने से जगात आनंद झालेला आहे. संसार में आनंद आया है. जगात उल्हास झालेला आहे. संसार में आनंद आया अनेक है. दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अनेक दिनों की प्रतीक्षा के बाद येशूद्वारे केलेलं भविष्य, देश पर किया हुआ भविष्य, येशूद्वारे केलेलं भविष्य, यशायाह द्वारा किया हुआ भविष्य, येशूया 7 प्रमाणे भविष्य केलं देवानी. यशायाह 7 में जो भविष्य परमेश्वर ने किया था त्यांनी पूर्ण केलं. उन्होंने वो पूरा किया. येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला आहे. प्रभु यीशु इस संसार में आए. त्याच्या येण्याने सर्व आनंद आलेला आहे. उनके आने से सब आनंद आया है. ज्यावेळेस देवदूत मेंढपाळांना भेटले, जिस वक्त परमेश्वर के दूत गडेरिये से मिले, लोकशुभर 2:10 मध्ये लूक 2:10 में लिखा है, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, जिस दिन परमेश्वर का जन्म हुआ, त्यावेळेस देवदूत मेंढपाळांना भेटले. उस वक्त परमेश्वर के दूत परमेश्वर से गडेरिये से मिले. त्यावेळेस देवदूतांनी मेंढपाळांना सांगितलं, उस वक्त परमेश्वर के दूतों ने वो गडेरिये से कहा, भिवू नका, डरना मत. आनंदाची बातमी घेऊन तुमच्याकडे मी आलेलो आहे. एक आनंद का समाचार हम आपके पास लेकर आए हैं. अशी बातमी आमच्याकडे आहे. ऐसा समाचार हमारे पास अशी है. स्वार्थ आमच्याकडे आहे. ऐसा सुसमाचार हमारे पास है. त्या स्वार्थ में सर्व लोक आनंदित होतील. इस सुसमाचार से सभी लोग आनंदित होंगे. सर्व जगाला आनंद होणारी बातमी. पूरे संसार को आनंद मिलेगा, ऐसी समाचार है. दाविदाच्या घराण्यात दाऊद के घराने में देवाचा जन्म झालेला आहे. परमेश्वर का जन्म हुआ तो है. येशू ख्रिस्त प्रभू आहे. वो प्रभु यीशु मसीह है. तो लोकांची भेट घेईन. वो लोगों से मिलेंगे. तो लोकांना पापातून मुक्त करेन. वो लोगों को पाप से छुटकारा देंगे. तो दास्यातून लोकांना बाहेर काढेन. वो गुलामगिरी में से लोगों को बाहर तो निकालेंगे. लोकांना शांती देईन. वो लोगों को शांति देंगे. लोकांना आनंद देईन. वो आनंद देंगे. तो लोकांना आशीर्वाद वो देईन. आशीष देंगे. तो लोकांची भेट करून देईन. वो लोगों को मिलेंगे. असा येशूचा जन्म होत आहे. ऐसा परमेश्वर का जन्म हो रहा है. पुन्हा एक आपण देवाच्या वचनाकडे पाहू. फिर एक बार हम परमेश्वर के वचनों की ओर देखेंगे. लोकसभर 2:10 प्रमाणे लूक 2:10 में जैसे लिखा है, देवदूतनी येऊन मेंढपाळांना सांगितलं, परमेश्वर के दूत ने आकर गडेरिये से कहा, जगाला आनंद होईल अशी बातमी घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. इस संसार को आनंद हो ऐसा सुसमाचार लेके हम आपके पास अशी आए. स्वार्थ आमच्याकडे आहे. ऐसा सुसमाचार हमारे पास है. दाविदाच्या घराण्यात
दाऊद के घराने में, दाविदाच्या गावात दाऊद के गांव में बाळाचा जन्म झाला आहे. एक बच्चे का जन्म हुआ है. तो येशू प्रभू ख्रिस्त आहे. वो प्रभु यीशु मसीह है. तो आपल्या लोकांची सुटका करेन. वो अपने लोगों को छुड़ाएंगे. तो आपल्या लोकांना विसावा देईन. वो अपने लोगों को विश्रांति देंगे. आनंद देणारी बातमी, एक आनंद देने वाला सुसमाचार. येशूचा जन्म प्रभु यीशु का जन्म तुमच्यासाठी माझ्यासाठी आनंद देणारी बातमी ये आहे. हमारे लिए आनंद देने वाला सुसमाचार. जर येशू ख्रिस्त पृथ्वीवर आलाच नसता, अगर प्रभु यीशु इस संसार में आए नहीं होते तर आम्ही आमच्या दुःखात आमचा अंत झाला असता. तो आज हमारा अंत दुखों में हुआ होता. आमच्या पापात आमचा अंत झाला असता. पापों में हमारा अंत हुआ होता. आम्ही सर्व नष्ट झालो असतो. हम सब नष्ट हुए होते. देवाने आमच्यावर प्रेम केलं. परमेश्वर ने हम पर प्रेम किया. देवाने आपले एकुलता एक पुत्राला आम्हासाठी पाठवलं, परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र को हमारे लिए भेजा यासाठी की आमचा नाश होऊ नये, ताकि हमारा नाश ना हो, तर आम्हाला जीवन प्राप्त व्हावं, बल्कि हम सार्वकालिक जीवन प्राप्त कर आम्हाला सकें. शांती प्राप्त व्हावी, हमें शांति प्राप्त हो. आम्ही दुःखात राहू नये, हम दुख में ना आम्ही रहें, कष्टात राहू नये, तकलीफ में ना रहें, आम्ही आजारात राहू नये, बीमारी में ना रहें, आम्ही पापात राहू नये, पाप में ना रहें, आम्ही दारिद्र्यात राहू नये, दरिद्रता में ना रहें. तर आमच्या जीवनात चांगले दिवस यावे, हमारे जीवन में अच्छे दिन आए, चांगलं जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, अच्छा जीवन हमें प्राप्त हो, चांगले आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा, अच्छे आशीष हमें प्राप्त हो. यासाठी येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला. जिस कारण प्रभु यीशु इस संसार में आए, त्याच्या जन्माने सर्व लोकांना आनंद झाला. उनके जन्म से सभी लोगों को आनंद हुआ. सर्व जगात आज आनंद होत आहे. पूरे संसार में आज आनंद मनाया जाता है. सर्व सणाची साजरे करण्यासाठी सर्व ठिकाणी आनंद वातावरण आहे. ये त्योहार मनाने के लिए सभी जगह स्थानों पर आनंद का माहौल है. सर्वात मोठी बातमी आमच्याकडे आहे सबसे बड़ी समाचार हमारे पास है. की येशू की तुमच्या माझ्यासाठी आलेला आहे. प्रभु यीशु हमारे लिए आए हैं. त्यामुळे सर्व लोक आज आनंद उत्साह करतात. जिस कारण आज सभी लोग आनंद उत्साह करते हैं. महिनाभर सणाची तयारी करतात. पूरे महीने की शुरुआत से इस त्योहार को मनाने की शुरुआत करते हैं. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं, फिलिप्सकरस पत्र मध्ये पाऊल म्हणतो, फिलिपियों का पत्र में पौल कहते हैं, प्रभूमध्ये आनंद करा. प्रभु में आनंद करें. मी पुन्हा सांगतो, मैं फिर एक बार कहता हूं, सर्वदा आनंद करा. हमेशा आनंद करें. प्रभूमध्ये आनंद करा. प्रभु में आनंद करें. कशाची काळजी करू नका. किसी भी बात की चिंता ना करें. कशाची चिंता करू नका. किसी भी बात की चिंता ना करें. प्रभू आहे, प्रभु है, तो सर्व आमची काळजी चिंता सोडवेल. वो हमारी सभी तकलीफों को दूर करेंगे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असली शांती तो आम्हाला देईन. वो हमारे बुद्धि के आगे हमें सभी ज्ञान वो प्राप्त कर देंगे. तो म्हणतो आनंद करा. वो कहते हैं आनंद करें. तो म्हणतो उत्साह करा. वो कहते हैं उत्साह करें. पण प्रभूमध्ये करा, लेकिन प्रभु में करें, देवामध्ये करा. परमेश्वर में करें. आमच्या जीवनात आम्हाला आठवतं, हमारे जीवन में हमें याद है, आमचं कुटुंब नेहमी ख्रिस्त जयंती साजरा करत होतो. हमारा परिवार हमेशा ये क्रिसमस का त्योहार हमेशा मनाता था. 25 डिसेंबर 25 दिसंबर या आनंदाने आम्ही उत्साहाने साजरा करायचो. हम पूरे आनंद से उसे मनाते थे. नवे नवे कपडे घालायचो, नए कपड़े चांगलं पहनकर, चांगलं भोजन करायचो, अच्छा भोजन बनाकर, चर्चला जायचो, चर्च जाकर प्रार्थना करायचो, प्रार्थना करते थे, एकमेकाला भेटायचो, एक दूसरे को मिलते थे, आम्ही आनंद उत्साह करायचो. हम आनंद उत्साह करते थे. त्या दिवसाचा आनंद त्या दिवसाला होता. वो दिन का आनंद उस दिन के लिए ही था. नंतर आनंद निघून जायचा. उसके बाद आनंद निकल जाता था. ही आमची परिस्थिती आहे. ये हमारी परिस्थिति है. तो आनंद निघून जायचा, वो आनंद निकल जाता था, ते वातावरण निघून जायचं. वो माहौल निकल जाता था. असे अनेक ख्रिस्त जयंती आम्ही केली. ऐसे कई क्रिसमस हमने मनाए. त्या ख्रिस्त जयंतीमध्ये आम्हावर ख्रिस्त नव्हता. उस क्रिसमस के दौरान हमारे बीच में प्रभु यीशु नहीं थे. आम्ही ख्रिस्ताविरहित आनंद उत्साह करायचो. हम प्रभु यीशु के बगैर वो आनंद मनाने की कोशिश करते थे. आम्ही प्रार्थना करायचो, हम प्रार्थना आम्ही करते थे, उपवास करायचो, हम उपवास करते दान थे, धर्म करायचो, हम दान धर्म करते चर्चला थे, जायचो, चर्च जाते थे, सर्व गोष्टी करायचो. सभी चीजें करते तरी थे. देव आम्हाला ओळखत नव्हता. फिर भी परमेश्वर हमें पहचानते नहीं थे. देवाची आमची ओळख नव्हती. परमेश्वर हमसे परिचित नहीं थे. आम्ही येशूला ओळखायचो, हम प्रभु यीशु को पहचानते पण थे, येशू आम्हाला ओळखत नव्हता. लेकिन प्रभु यीशु हमें पहचानते त्यामुळे नहीं आमची थे. देवाची भेट झाली नव्हती. जिस कारण हमारी परमेश्वर से मुलाकात नहीं हुई. पण आम्ही सण उत्साह साजरा करायचो. लेकिन हम पूरे जोश में पूरा वो त्योहार मनाते थे. तो आनंद त्या दिवसालाच राहायचा. लेकिन वो आनंद केवल उसी दिन के लिए होता तो था. आनंद निघून जायचा. वो उसके बाद निकल जाता था. पुन्हा दुःख, फिर एक बार से हम दुख पुन्हा में कष्ट, थे, तकलीफ में, पुन्हा भांडणं, झगड़ा, व्यसन, नशा, आजार, बीमारी, अनेक गोष्टींना आम्ही जखडलेले लोक होतो. अनेक चीजों से हम जकड़े हुए लोग थे. अनेक
कष्टामध्ये आम्ही सापडलेलो होतो, अनेक तकलीफों में हम उलझे हुए थे, आम्ही यातनामध्ये होतो, हम यातना में थे, आमच्या जीवनात आनंद नव्हता, हमारे जीवन में कोई आनंद नहीं था, आमच्या जीवनात शांती नव्हती, हमारे जीवन में शांति नहीं आमच्या थी, जीवनात विसावा नव्हता, हमारे जीवन में अशांति थी, पण विश्रांति आम्ही नहीं सर्व थी, गोष्टी करायचो. फिर भी हम सभी चीजें करते थे. पण बायबल सांगतो बाइबल कहती है देवामध्ये आनंद करा, परमेश्वर में आनंद करें, देवामध्ये उत्साह करा, परमेश्वर में उत्साह करें, सर्व गोष्टी देवाला मध्ये घ्या, सभी चीजों के लिए परमेश्वर को लाएं, सर्व गोष्टी देवाला प्रथम स्थान द्या. सभी चीजों में सबसे पहला दर्जा परमेश्वर को दे. त्यामुळे आमच्यामध्ये देव नव्हता, जिस कारण हमारे बीच परमेश्वर नहीं थे, तो आमचा आनंद निघून जायचा, जिस वजह से हमारा आनंद निकल जाता था, आमची शांती निघून जायची. हमारी शांति निकल जाती थी. देव जे काय देतो ते स्थिर असतं, परमेश्वर जो कुछ देते हैं वो हमेशा स्थिर रहता है. देव जे काय करतो ते नेहमी स्थिर असतं. परमेश्वर जो कुछ करते हैं वो हमेशा एक स्थान पर रहता है. बायबल सांगतं बाइबल कहता है योहान 14:27 प्रमाणे यूहन्ना 14:27 में येशू ख्रिस्त म्हणाला, प्रभु यीशु ने कहा, मी माझी शांती तुम्हाला देतो. मैं मेरी शांति तुम्हें देता हूँ. ही शांती जगाप्रमाणे नसणार, ये शांति इस संसार के अनुसार नहीं होगी. जगाची शांती निघून जाते, इस संसार की शांति निकल जाएगी. माझी शांती तुमच्यामध्ये स्थिर राहील, मेरी शांति तुम में हमेशा रहेगी. तुमचे विचार इच्छा स्थिर राहील, तुम्हारे विचार और इच्छा हमेशा एक जैसे ही रहेंगे. तुम्ही कशाला भयभीत होणार नाही, तुम किसी भी बात से नहीं डरोगे. तुम्ही कधी अस्वस्थ होणार नाही. तुम कभी बेचैन नहीं होंगे. माझी शांती तुमच्यामध्ये कार्य करेल, मेरी शांति तुम्हें हमेशा कार्य करेगी. तुम्ही शांतीने देवाचं कार्य कराल. इसलिए तुम हमेशा शांति में परमेश्वर का कार्य करोगे. देव जे देते उत्तम असतं, परमेश्वर जो देते हमेशा वो अच्छा होता ते है, निघून जात नाही. वो निकल नहीं जाता. जगाची शांती निघून जाते, इस संसार की शांति निकल जाती है. देवाची शांती आमच्यामध्ये राहते, परमेश्वर की शांति हम में रहती है. देवाचा आनंद आमच्यामध्ये राहतो, परमेश्वर का आनंद हम में रहता है. देव आम्हाला आनंदित करतो. परमेश्वर हमें आनंदित करते हैं. बायबल सांगतो, बाइबल कहता है, आम्ही योहान सुसमाचार 15:11 मध्ये पाहतो, यूहन्ना 15:11 में हम देखते हैं येशू ख्रिस्त म्हणाला आहे, प्रभु यीशु ने कहा, माझा आनंद मी तुम्हाला देतो, मेरा आनंद मैं तुम्हें देता हूँ. माझा आनंद तुम्हाला परिपूर्ण करेल, मेरा आनंद तुम्हें पूर्ण करेगा. तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुम्हारा आनंद बढ़ाएगा. देव आमचा आनंद वाढवतो, परमेश्वर हमारा आनंद बढ़ाते हैं. देव आम्हाला आनंदित करतो. वो हमें आनंदित करते तो हैं. आनंद कधी निघून जात वो नाही. आनंद कभी नहीं निकलता. देव जे देतो ते टिकून राहतं, परमेश्वर जो देते हैं वो हमेशा रहता है. जग देतो ते टिकून राहत नाही. जो संसार के द्वारा मिलता है वो कभी स्थिर नहीं रहता. अनेक गोष्टी आमच्या जीवनात येतात, कई सारी चीजें हमारे जीवन में आती आम्ही हैं. आनंद करतो, उत्साह करतो, हम आनंद करते हैं, उत्साह करते आम्हाला हैं. नोकरी लागली, हमें नौकरी मिलती आम्हाला है, संतती झाली, संतान हुई, आमची शिक्षणात उन्नती झाली, हमारे ज्ञान में बढ़ोतरी माझे हुई, मनोदय पूर्ण आले, मेरी मनोकामना पूरी हुई, माझे स्वप्न पूर्ण आले, मेरे ख्वाब पूरे हुए. आम्ही आनंद करतो, उत्साह करतो. हम आनंद करते हैं, उत्साह करते हा हैं. आनंदाचा एक भाग आहे. ये आनंद का एक भाग है. आम्हाला देवामध्ये आनंद केला पाहिजे, लेकिन हमें परमेश्वर में आनंद करना आम्हाला है. देवासंगती आनंद केला पाहिजे. परमेश्वर साथ हमें आनंद करना है, त्यावेळेस आमचा आनंद द्विगुणित होतो. जिस कारण हमारा आनंद बढ़ता है. देवाचा आनंद कधी निघून जात नाही. परमेश्वर का आनंद कभी नहीं निकलता. बायबलमध्ये आम्ही पाहतो, बाइबल में हम देखते हैं देवाचे सेवक नेहमी आनंदित होते. परमेश्वर के सेवक हमेशा आनंदित थे. प्रति दिवशी ते आनंदाने उत्साहाने देवाची सेवा करायचे. प्रतिदिन वो आनंद से उत्साह से परमेश्वर की सेवा करते थे. देवाचा आनंद त्यांच्या अंतकरणात होता. परमेश्वर का आनंद उनके मन में था. त्यांचे अंतकरणात ते आनंद कोणाला काढून घेता येत नव्हता. उनके मन से भीतर से कोई उनका आनंद नहीं निकाल पाता देव था. जे देतो आमच्या मन अंतकरणामध्ये ठेवतो. परमेश्वर जो भी देते हैं वो हमारे मन में रखते हैं. येशू ख्रिस्त म्हणला, माझा आनंद तुमच्यामध्ये मी देतो, पर प्रभु यीशु ने कहा कि मैं मेरा आनंद तुम्हें देता हूँ, माझी शांती तुम्हाला देतो. मेरी शांति तुम्हें देता हूँ. तुम्ही स्थिर राहाल, तुम स्थिर रहो, तुम्ही अस्वस्थ बेचैन होणार नाही, तुम बेचैन नहीं होंगे, तुम्ही आनंद उत्साह करू शकता. तुम आनंद उत्साह कर सकोगे. देवाचा आनंद, परमेश्वर का आनंद आमचा आनंद निघून जातो. हमारा आनंद निकल जाता है. आम्ही अनेक ख्रिस्त जयंती केली, हमने कई सारे क्रिसमस किए. मला आनंद कसा करावा मला माहित नव्हतं. आनंद कैसे किया जाए, व्यतीत किया जाए, हमें पता नहीं था. आनंद कसा साठवून ठेवावा आम्हाला माहित नव्हतं. किस तरह से खुशी खुशी को समेटे हमें पता नहीं था. आमचा आनंद निघून जायचा, हमारी खुशी निकल जाती थी. पुन्हा आम्ही तसंच राहायचो. हम वापस वैसे ही रहते थे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आम्हाला भेटला, जिस दिन हमें प्रभु यीशु मिले, ज्यावेळेस आम्ही येशूचा देवा केला, जिस दिन हमने परमेश्वर को दुहाई की, देवाचा शोध केला, परमेश्वर को ढूंढा, देव आम्हाला भेटला, परमेश्वर हमें मिले, त्याने आम्हाला शांती दिली, सबसे पहले उन्होंने हमें शांति दी. त्याने आमच्या पापाची क्षमा केली, उन्होंने हमारे पापों की क्षमा की. त्याने आमचं तारण केलं, उन्होंने हमारा उद्धार किया. त्याने आम्हाला जीवन दिलं, उन्होंने हमें नया जीवन दिया. त्याने आम्हाला शांती दिली, उन्होंने अपनी शांति हमें दी. त्याने आम्हाला आनंदित केलं. हमें आनंदित किया. आज 30 वर्ष झाले आज पिछले 30 सालों से देवाची शांती आमच्यामध्ये काम करते. परमेश्वर की शांति हम में कार्य करती है. देवाचा आनंद आमच्यामध्ये टिकून राहिलेला आहे. परमेश्वर का आनंद हम में टिका हुआ है. हा आनंद परिस्थितीनुसार नसतो. ये आनंद परिस्थितियों के अनुसार नहीं होता. आम्ही परिस्थितीनुसार आनंद करतो, उत्साह करतो. हम परिस्थितियों अनुसार हम आनंद करते हैं, खुशी मनाते हैं. आमची चांगली परिस्थिती आहे,
हमारी अच्छी स्थिति है, चांगला समय आहे, अच्छा समय है, चांगला वेळ आहे, अच्छा वक्त है, आम्ही आनंद करतो, उत्साह करतो. हम आनंद करते हैं, खुशी मनाते हैं, संकट आले, संकट आते हैं, अडचणी आल्या, तकलीफें आती हैं, आम्ही दुःख करतो, हम दुख मनाते आम्ही हैं, कष्टी होतो, हम दुखी होते हैं, आम्हाला त्रास होतो, हमें तकलीफ होती आम्ही है, निराश होतो, उदास होतो. हम निराश होते हैं, उदास होते हैं. बायबल सांगतं बाइबल कहती है देवाचा आनंद स्थितीवर अवलंबून राहत नाही. परमेश्वर का आनंद किसी भी स्थिति में, परमेश्वर का आनंद स्थिति में एक ही समान रहता है, तो स्थिर असतो. वो एक जैसा रहता है. बायबल सांगतं बाइबल कहता है मला की 3:6 प्रमाणे मलाकी 3:6 में जैसे लिखा तुझा है, देव परमेश्वर कधी बदलत नाही. तुम्हारे परमेश्वर कभी बदलते नहीं. इब्री 13:8 प्रमाणे इब्रानियों 13:8 में लिखा येशू है ख्रिस्त काल आज गुण सारखा आहे. परमेश्वर कल आज और युग से एक समान है. देव बदलत नाही. परमेश्वर बदलते नहीं. देवाचं वचन बदलत नाही. परमेश्वर का वचन नहीं बदलता. देवाचा आनंद बदलत नाही. परमेश्वर का आनंद नहीं बदलता. देवाची शांती बदलत नाही. परमेश्वर की शांति नहीं ते बदलती. स्थिर राहते. वो हमेशा एक जैसी रहती ते है. आम्हाला स्थिर ठेवते. वो हमेशा हमें एक जगह पे रखती है. आम्ही सर्व परिस्थितीमध्ये स्थिर राहतो. सभी स्थिति में हम एक जैसे रहते हैं. संकट येऊ, संकट आए, दुःख येऊ, दुख आए, आजार येऊ, तकलीफें आए, अनेक प्रश्न येऊ, समस्या येऊ, अनेक समस्याएं आए, आम्ही स्थिर राहतो. हम स्थिर रहते हैं. आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो. हम परमेश्वर की ओर प्रार्थना करते आम्ही हैं. विश्वासाने चालत राहतो. हम विश्वास में चलते हैं. आम्ही देवावर अवलंबून राहतो. हम परमेश्वर पर अवलंबित रहते हैं. देव बघून घेईन. परमेश्वर देख लेंगे. देवाची शांती आमच्यामध्ये कार्य करते. परमेश्वर की शांति हमें कार्य करती देवाचा है. आनंद आमच्यामध्ये राहतो. परमेश्वर का आनंद हमें रहता है. आम्ही चालत राहतो. हम चलते हैं. आम्ही चालत राहतो. हम चलते रहते हैं, कारण देवाने आमच्यामध्ये या गोष्टी आणलेल्या आहेत. क्योंकि परमेश्वर ने हमें ये चीजें लाई हैं. देव आम्हाला स्थिर करतो. परमेश्वर हमें स्थिर करते हैं. देवाचा आनंद कधी बदलत नसतो. परमेश्वर का आनंद कभी बदलता नहीं. देवाची शांती कधी बदलत नसते. परमेश्वर की शांति कभी बदलती नहीं. आम्ही प्रभू बरोबर चालतो. हम प्रभु के साथ चलते आम्ही हैं. प्रभूमध्ये राहतो. हम प्रभु में रहते हैं. आम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतो. हम प्रभु के वचन में चलते हैं. प्रभू आमच्यामध्ये राहतो. परमेश्वर हम में रहते हैं. प्रभूची उपस्थिती आमच्यामध्ये राहते. परमेश्वर की मौजूदगी हम तो में आम्हाला रहती है. सांभाळतो. वो हमें संभालते तो हैं. आमची काळजी घेतो. हमारी देखभाल करते तो हैं. आम्हाला शांतीमध्ये ठेवतो. वो हमें शांति में तो रखते आम्हाला हैं. नेहमी आनंदित करतो. वो हमेशा हमें खुश, तो आमची काळजी चिंता नेहमी सोडत राहतो. वो हमारी सभी चिंताओं से हमें दूर रखते हैं. तो आम्हाला स्थिर ठेवतो. वो हमें स्थिर रखते हैं. हे देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य है. देव हळूहळू काम करतो. परमेश्वर धीरे धीरे कार्य करते हैं. बायबल सांगतं बाइबल कहता है विलापगीत 3:32 प्रमाणे विलाप गीत 3:32 में, देव मानवाला दुःख उगीच देत नाही. परमेश्वर जानबूझकर किसी मनुष्य को दुख नहीं देते. त्यामागे उद्देश आहे. उनके पीछे उनका उद्देश्य है. देव मानवाला जास्त दुःख देत नाही. परमेश्वर मनुष्य को ज्यादा दुख नहीं देते. देव माणसावर दया करतो. परमेश्वर मनुष्य पर दया करते हैं, कृपा करतो. कृपा करते हैं, त्या व्याधीतून त्याला तो मुक्त करतो. और उस तकलीफ से उन्हें मुक्त करते हैं. आमच्या जीवनात दुःख येतात, कष्ट येतात, त्रास येतो. हमारे जीवन में दुख आते हैं, तकलीफ आती हैं, हे क्षणिक असतात. लेकिन वो कुछ क्षण के लिए हे होता है. तात्पुरते असतात. वो कुछ समय के लिए होता देव है. यातून आम्हाला बाहेर काढतो. परमेश्वर हमें उससे बाहर निकालता त्यावेळेस है. आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. जिस वक्त हमें स्थिर रहना आम्ही है, विश्वासात चाललं पाहिजे. हम यीशु के साथ चलना है, आम्ही धैर्य धरलं पाहिजे. धीरज धरना है, आम्ही आशेने चाललो पाहिजे. हमें परमेश्वर की उम्मीद में चलना देव है. हे सर्व बघून घेईन. परमेश्वर वो देख लेंगे. देव हळूहळू काम करतो. परमेश्वर धीरे धीरे कार्य करते हैं. बायबल मध्ये आम्ही पाहतो. हम बाइबल में देखते हैं, अनुवाद 7:22 मध्ये पाहतो. अनुवाद 6:22 में देखते हैं, 7:22 मध्ये आम्ही पाहतो. हम अनुवाद 7:22 में देखते हैं. देव काय म्हणतो. परमेश्वर क्या कहते हैं? ज्यावेळेस इस्रायल लोक भयभीत झाले, जिस वक्त सब लोग भयभीत हुए, अस्वस्थ झाले, बेचैन हुए, त्यांच्यासमोर मोठं सैन्य होतं. उनके सामने एक बड़ी सेना थी. सर्व बाजूने त्यांना सैन्याने घेरलं होतं. उन्हें सेना ने चारों ओर से घेर लिया था. अनाक वंशाचे राक्षस त्यांच्या समोर होते. अनाक वंश के जो राक्षस थे उनके सामने थे. त्यावेळेस इस्रायल लोक म्हणाले, उस वक्त इजरायलियों ने कहा, यांच्यासमोर आमचं टिकाव लागणार नाही. इनके सामने हम नहीं टिक आम्ही पाएंगे, सर्व मरून जाऊ. हम सब मर जाएंगे, आम्ही सर्व हारून जाऊ. हम सब हार जाएंगे. त्यावेळेस त्यांनी अस्वस्थ झाले. उस वक्त वो बेचैन ते हुए, भयभीत झाले. वो डर गए. त्यावेळेस त्यांनी देवाचा धावा केला. उस वक्त उन्होंने परमेश्वर को दुहाई दी. त्यावेळेस देवाने त्यांना मार्गदर्शन केलं. परमेश्वर ने मार्गदर्शन दिया, भिवू नका, डरना मत, घाबरू नका. घबराना मत, या सर्व लोकांचा मी संहार करेल. इन सब को मैं खत्म कर दूंगा. या सर्वांवर तुम्ही विजय प्राप्त करा. इन सब पर तुम विजय प्राप्त करोगे. देवाने त्यांना स्थिर केलं. परमेश्वर ने उन्हें स्थिर किया. देवाने त्यांना धैर्य दिली, हिंमत परमेश्वर दिली. ने उन्हें हिम्मत दी. पण देव म्हणाला, जब परमेश्वर ने कहा, तुम्ही या सर्व गोष्टी विजय प्राप्त कराल. तुम इन सब चीजों पर विजय प्राप्त तुम्ही करोगे, या सर्व गोष्टीचा संहार कराल. तुम इन सबको हराओगे. पण या सर्व गोष्टी ये सब चीजें हळूहळू होतील. ये धीरे धीरे होंगी. हळूहळू यांचा मी संहार करेन. धीरे धीरे मैं इनका संहार करूंगा. एकदम मी यांचा संहार करणार नाही. एकदम मैं सब चीजें खत्म नहीं करूंगा, हळूहळू काम करेल. धीरे धीरे कार्य करूंगा. एकदम या लोकांचा मी नाश करणार नाही. एक साथ मैं लोगों का नाश नहीं करूंगा. जर मी एकदम यांचा नाश केला
अगर मैंने एक साथ इनका अगर नाश किया तर तुमच्यामध्ये गर्व येईल, तो तुम में गर्व पैदा होगा, तुमच्यामध्ये अहंकार येईल, तुम में अहंकार आएगा, तो अहंकार तुम्हाला उपद्रव देईल. वो अहंकार तुम्हें तकलीफ देगा. मग हळूहळू मी त्या लोकांचा नाश करेन, मैं धीरे धीरे इन लोगों का नाश करूंगा. हळूहळू तुम्हाला या परिस्थितीतून मी बाहेर काढेल, धीरे धीरे मैं तुम्हें इस परिस्थिति से बाहर निकालूंगा, तुम्हाला विसावा देईन, तुम्हें विश्रांति दूंगा, तुम्हाला विजय देईन. तुम्हें विजय दूंगा. देव हळूहळू काम करतो. परमेश्वर धीरे धीरे कार्य करते हैं. देवाची कार्याची पद्धत वेगळी आहे. परमेश्वर के कार्य का तरीका अलग है. टप्प्याटप्प्याने काम करतो. वो धीरे धीरे कार्य करते हैं. एखाद्या वेळेस तो अचानक काम करतो, वो एक आध बार वो अचानक में कार्य करते हैं, अद्भुत कार्य करतो, अद्भुत कार्य पण करते तो हैं. हळूहळू काम करतो. लेकिन वो धीरे धीरे कार्य तो करते हळूहळू आम्हाला आमचे प्रश्न समस्या सोडत असतो. हैं. वो धीरे धीरे हमारी समस्याएं छुड़ाते हैं. तो वेळ तो समय देवाच्या हातात असतो. वो वक्त वो समय परमेश्वर के हाथों में देव होता है. कधी विलंब लावत नाही, परमेश्वर ज्यादा समय लेते नहीं. देव कधी घाई करत नाही, परमेश्वर जल्दबाजी नहीं करते कारण आमच्यामध्ये गर्व वाढू नये ताकि हम में अहंकार ना बढ़े. यासाठी देव हळूहळू काम करतो. इसलिए परमेश्वर धीरे धीरे कार्य करते देव हैं. आमचा विश्वास वाढवतो. परमेश्वर हमारा विश्वास देव बढ़ाते आमची हैं. प्रार्थना वाढवतो. हमारी प्रार्थना बढ़ाते देव हैं. आम्हाला पारखतो. परमेश्वर हमें परखते हैं, आमचं धैर्य वाढवतो. हमारा धीरज बढ़ाते हैं. त्यावेळेस या दिवसात इन दिनों में आम्ही देवाला ओळखतो. हम परमेश्वर को पहचानते हैं. हळूहळू तो काम करतो. वो धीरे धीरे कार्य करते हैं. हळूहळू आम्हाला तो तयार करतो. वो धीरे धीरे हमें तैयार करते हैं. हे देवाचं कार्य आहे. ये परमेश्वर का कार्य है. आमच्या जीवनात प्रश्न आहे, हमारे जीवन में प्रश्न है, अनेक समस्या आहे, अनेक समस्याएं हैं, अनेक अडचणी आहे, अनेक तकलीफें अनेक हैं, गोष्टी अजून होत नाही. अनेक चीजें वो नहीं हो पा आम्ही रही. प्रार्थना करतो, हम प्रार्थना करते आम्ही हैं, उपवास धरतो, उपवास करते आम्ही हैं, सर्व गोष्टी करतो. हम सभी चीजें अजून करते आमचे हैं. प्रश्न सुटले नाही. फिर भी हमारी समस्या नहीं छूटी. अजून आम्ही समस्यामध्ये आहे. अभी भी हम तकलीफ में अजून हैं. मी आजारी आहे. आज भी हम बीमारी में हैं. अजून आणि बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आहेत. अभी भी कई सारी चीजें होनी है. अजून गोष्टी होत नाही. फिर भी कई सारी चीजें नहीं हो पाती. देव आमचं ऐकतो का नाही ऐकत? परमेश्वर हमारी प्रार्थना सुनते हैं नहीं देव आमच्यावर सुनते. निराश आहे का? परमेश्वर हम पर निराश है आम्ही क्या? फार पाप केलंय का? हमने बहुत पाप किए हैं क्या? असे अनेक प्रश्न आमच्या समोर येतात. ऐसे कई सवाल हमारे सामने आते तेव्हा हैं. आम्ही दुःखी होतो, उस वक्त हम दुखी होते आम्ही हैं, निराश होतो, हम निराश होते आम्ही हैं, उदास होतो, हम उदास होते हैं, आमचा आनंद निघून जातो, हमारा आनंद निकल जाता है, आमची शांती निघून जाते, हमारी शांति निकल जाती आम्ही है, राग करतो, हम क्रोध करते हैं, आम्ही किरकिर करतो, हम गुस्सा करते आम्ही हैं, चिडचिड करतो, हम तकलीफ में आते आमची हैं, शांती निघून जाते, जिस कारण हमारी शांति निकल जाती आमचा है, आनंद निघून जातो, हमारा आनंद निकल जाता है, कारण आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. क्योंकि हम परमेश्वर पर विश्वास नहीं रखते. देवाच्या कार्यावर आम्ही विश्वास ठेवत परमेश्वर नाही. के कार्य पर हम विश्वास नहीं आम्ही रखते. धैर्य ठेवत नाही. हम धीरज नहीं आम्ही रखते, प्रतीक्षा पाहत नाही. हम प्रतीक्षा नहीं करते. देव हळूहळू काम करतो. लेकिन परमेश्वर धीरे धीरे कार्य करते हैं. देवाचा वेळ हा सुसमय असतो. परमेश्वर का वक्त वो हमेशा अच्छे समय पे करते कोणाला हैं. कोणत्या वेळी काय द्यायचं देवाला समजतं. किसे किस वक्त क्या देना है ये परमेश्वर को अच्छा समझता है. माझ्या जीवनामध्ये मेरे जीवन में 29 वर्ष मी कार्य करत आहे. पिछले 29 सालों से मैं कार्य कर रहा ज्यावेळेस मी कार्याला सुरुवात केली, हूँ. जिस दिन मैंने परमेश्वर के कार्य की शुरुआत की, देवाने भविष्य केलं. परमेश्वर ने भविष्य किया. यहोशुआ यहोशू मी गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशात तुला घेऊन जाईन. मैं गांव में से, राज्य में से, देश में, विदेश में मैं तुम्हें ले जाऊंगा. तोपर्यंत मी तुझी तयारी करन. तब तक मैं तुम्हारी तैयारी करूंगा. ज्यावेळेस वेळ येईल जिस वक्त आएगा त्यावेळेस मी तुला घेऊन जाईन. उस वक्त मैं तुम्हें ले जाऊंगा. 29 वर्षानंतर 29 सालों बाद देव पुन्हा आला. परमेश्वर फिर एक बार त्याने आए. पुन्हा आठवण करून दिली. परमेश्वर ने फिर एक बार हमें याद किया. यहोशुआ यहोशू वेळ आलेली आहे, वक्त आ गया समय है, आलेला आहे. समय आ गया तू है. सोशल मीडिया जाऊन लोकांना संदेश दे, अब सोशल मीडिया पे जाकर तुम लोगों को मेरा सुसमाचार सुनाओ, लोकांना धैर्य दे, लोगों को धीरज दो, लोकांना हिंमत दे. लोगों को मेरी हिम्मत दो. लोक भयभीत आहे. लोग डरे हुए हैं. कोरोना व्याधीमुळे लोक त्रासात आहे. कोरोना बीमारी में लोग अटके हुए हैं. कोरोना व्याधीमुळे लोक मृत्यू पडत आहे. कोरोना बीमारी में लोग मौत के बल जा रहे त्यांची हैं. प्रार्थना कर. उनके लिए तुम प्रार्थना करो. मी त्यांचा बचाव करन. मैं उनको बचाऊंगा. मी त्यांना धैर्य देईन, हिंमत देईन. मैं उनको धीरज दूंगा, उनको हिम्मत दूंगा, मी त्यांना विसावा देईन. उनको विश्रांति दूंगा. ती वेळ होती, वो वक्त था, तो समय होता. वो समय था. आम्ही प्रतीक्षा केली, हमने प्रतीक्षा आम्ही की, वाट पाहिली, हमने राह आम्ही देखी, घाई केली नाही, हमने जल्दबाजी नहीं आम्ही की, त्वरा केली नाही. हमने जल्दबाजी नहीं आम्ही की. तसंच चालत गेलो. हम वैसे ही आगे देव बढ़ते गए. सांगल तसं चालत गेलो, परमेश्वर जैसे बोलते गए हम वैसे बढ़ते चालत गए. गेलो. हम चलते गए. 29 वर्षात त्यांनी आम्हाला लज्जित फजित केलं नाही. पिछले 29 सालों से परमेश्वर ने हमें कभी भी दगा नहीं दिया. आमची शांती देवाने टिकून ठेवली. हमारी शांति परमेश्वर ने बचाई रखी. शांती आमच्यामध्ये त्याने आनंद टिकून ठेवला. हमारा आनंद परमेश्वर ने हमें बनाए
बनाए रखा। आम्ही 29 वर्ष आनंदाने उत्साहाने कार्य करत आहोत. हम पिछले 29 सालों से आनंद और उत्साह से परमेश्वर का वही कार्य आम्ही करते घाई हैं। करत नाही, हम जल्दबाजी नहीं आम्ही करते, त्वरा करत नाही हम जल्दबाजी नहीं की देवाने करते आताच केलं पाहिजे, कि परमेश्वर ने अभी करना आता जरूरी सर्व है, प्रश्न सुटले पाहिजे, अभी सब समस्या छूटनी चाहिए, आताच वेळ आहे, अभी वक्त है। हे आमचं मत आहे. ये हमारी राय होती आम्ही है। तुझ्या इच्छेप्रमाणे अशी प्रार्थना करतो. हम हमेशा प्रार्थना करते हैं परमेश्वर आपकी इच्छा द्वारा हो। देवाची इच्छा काय, परमेश्वर की इच्छा क्या है, देवाचा समय काय, परमेश्वर का समय क्या है, ज्यावेळेस तू आम्हाला तयार करतो जिस वक्त वो हमें तैयार करते हैं त्यावेळेस ती गोष्ट तू आम्हाला देतो. उस वक्त वो बात हमें देते हैं। बायबलमध्ये आम्ही पाहतो बाइबल में हम देखते हैं ज्यावेळेस लोक तयार होतात जिस वक्त लोग तैयार होते हैं त्यावेळेस देव त्यांना पाचारण करतो, उस वक्त वो उन्हें चुनते हैं, त्यावेळेस तू कार्याला पाठवतो. उस वक्त वो कार्य के लिए भेजते ही हैं। देवाची तयारी असते. ये परमेश्वर की तैयारी होती आम्ही पाहतो लहान बाळासंबंधी पाहतो, है। हम एक छोटे बच्चे के बारे में, लहान बाळ चालतं पडतं, छोटा बच्चा चलता है, गिरता है, तो रडतो, वो रोता है, तो पुन्हा उठतो, फिर एक बार खड़ा होता पुन्हा है, चालतो, फिर चलता है, पुन्हा चालतो, फिर चलता तो है, रडत बसत नाही, वो रोते नहीं तो बैठता, पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतो, वो चलने की कोशिश करते तो चालू रहता है, लागतो, वो चलते तो रहता पळू है, लागतो, वो दौड़ता है, हळूहळू त्याची वाढ होते, धीरे धीरे वो बढ़ता है, हळूहळू तो शाळेत जायला लागतो, वो पाठशाला में जाने लगता शाळा है, संपल्यानंतर तो नोकरी करायला लागतो, पाठशाला खत्म होने के बाद वो नौकरी करता नोकरी है, नंतर त्याचा विवाह होतो. नौकरी के बाद उसका विवाह होता या है। सर्व गोष्टी समयानुसार आम्ही करतो. ये सब चीजें हम समय अनुसार करते इथं हैं। आम्ही घाई करत नाही, यहाँ पर हम जल्दबाजी नहीं करते आम्ही हैं, प्रतीक्षा करतो. हम प्रतीक्षा करते हैं, योग्य वेळी आम्ही सर्व गोष्टी करतो. हम अच्छे समय पर सभी चीजें करते हैं। तसं देवाच्या कार्याचा प्रत्येक गोष्टीचा एक व्यवस्था आहे. वैसे परमेश्वर की कार्य की भी एक व्यवस्था है, त्या समयाला देव सर्व गोष्टी करतो. उस समय पे परमेश्वर कार्य करते मग आम्ही हैं। दुःखी होतो, कष्टी होतो, निराश होतो. हम दुखी होते हैं, तकलीफ में आते हैं, हम निराश होते हैं। बायबल सांगतं बाइबल कहते हैं, योहन 10:10 प्रमाणे यूहन्ना 10:10 में लिखा येशू है, ख्रिस्त म्हणला मी आलो आहे, प्रभु यीशु कहते हैं कि मैं आया हूँ, मी आलो आहे, मैं आया हूँ, मी तुम्हाला चांगल्या गोष्टी देण्यासाठी आलेलो मैं आहे, तुम्हें अच्छी चीजें देने के लिए आया मी हूँ, तुमचा आनंद वाढवण्यासाठी आलेलो आहे, तुम्हारा आनंद बढ़ाने के लिए मैं आया मी हूँ, तुम्हाला शांती देण्यासाठी आलेलो आहे. तुम्हें शांति देने के लिए आया हूँ। तुम्ही दुःखी असावा, तुम दुख में तुम्ही हो, कष्टी असावा, तुम तकलीफ में तुम्ही रहो, आजारात असावा, तुम बीमारी में रहो, तुम्ही शापात असावा, तुम शाप में रहो, तुम्ही पापात असावा, तुम पाप में रहो, हे देवाला पावत नाही. ये परमेश्वर से नहीं त्यासाठी दिखाया देवाने जाता। येशू ख्रिस्ताला पाठवलेलं आहे. जिस कारण प्रभु परमेश्वर को इस संसार में उन्होंने भेजा, यासाठी आम्ही पाहतो, ये हम देखते हैं। ख्रिस्त जयंती साजरा करतो. हम क्रिसमस मनाते हैं, येशू ख्रिस्त आलेला आहे, प्रभु यीशु आए हैं, तो आमच्यासाठी आलेला आहे, वो हमारे लिए आए हैं, आम्हाला या सर्व गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी आलेला हमें आहे. इन सब चीजों से बाहर निकालने के देव लिए आए आमच्यावर प्रेम करतो. हैं। परमेश्वर हम पर प्रेम करते आम्ही हैं, दुःखात कष्टात राहू नये, ताकि हम तकलीफ में ना रहें, आम्ही शापात राहू नये, हम शाप में ना जिए, पापात आमचं मरण होऊ नये, हमारी मौत पाप में ना हो, आम्हाला जीवन प्राप्त व्हावं, ताकि हम अनंतकालिक जीवन प्राप्त कर आम्हाला सकें, आमचं तारण व्हावं, हमारा उद्धार हो, आम्हाला पवित्र आत्मा भेटावा, हमें पवित्र आत्मा मिले, देवाचे आशीर्वाद भेटावे, परमेश्वर की आशीष मिले, स्वर्गीय वारिस आम्ही व्हावं, हम स्वर्ग के वारिस आम्ही हैं, देवाचे पुत्र व्हावं. हम परमेश्वर के पुत्र हैं। यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. जिस कारण प्रभु यीशु आए हैं, तो मला मी आलेला आहे, उन्होंने कहा कि मैं आया हूँ, मी तुमचा आनंद वाढवून टाकेल, मैं तुम्हारा आनंद बढ़ाऊंगा, मी तुमचे आशू पुसून टाकेल, मैं तुम्हारे आंसू पहुंच मी दूंगा, तुमचं दुःखाचं सांत्वन मैं करेल, तुम्हारे दुखों का निवारण मी करूंगा, दुःखातून कष्टातून तुम्हाला बाहेर काढेल. इन दुखों तकलीफों से तुम्हें बाहर निकालूंगा, निराश होऊ नका, निराश ना हो, उदास होऊ नका, उदास ना हो, जास्त राग चिडचिड करू नका, ज्यादा क्रोध और चिड़चिड़ ना करें, स्वतःच्या प्रयत्नाने काही करण्याचा प्रयत्न करू नका. खुद के बलबूते पे किसी भी बात की कोशिश ना करें। येशू ख्रिस्त म्हणाला आहे प्रभु यीशु ने कहा, योहन 15:3 प्रमाणे यूहन्ना 15:3 में लिखा है, बायबल सांगतं बाइबल कहती है, माझपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही, मुझसे बिछड़कर तुम कुछ नहीं कर पाओगे, माझ्याशिवाय तुम्हाला उत्तम असं काही करता येणार नाही. मुझसे बिछड़कर कुछ अच्छा तुम नहीं कर पाओगे, यासाठी आम्ही देवाकडे गेलो पाहिजे, इसलिए हमें परमेश्वर के पास जाना है, देवाकडे नेहमी प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वर को प्रार्थना करनी है, देवाची वाट पाहिली पाहिजे, परमेश्वर की राह देखनी है, आम्ही स्थिर राहिलं पाहिजे, हमें स्थिर रहना जरूरी है, आम्ही नेहमी आनंदित राहिलं पाहिजे, हमें हमेशा खुश रहना है, आम्ही शांतीने राहिलं पाहिजे, हमें शांति में जीना है, आम्ही गडबड गोंधळ नाही केला पाहिजे. हमें किसी भी उलझन में नहीं रहना है। देवाला समस्त कोणाला कोणत्या वेळी काय द्यायचं. परमेश्वर को पता है कौन से समय में किसे क्या देना है, निराश होऊ नका, निराश ना हो, उदास होऊ नका, उदास ना हो. देव आलेला आहे, परमेश्वर आए तो हैं, तुमच्या माझ्यावर प्रेम करतो म्हणून तो आलेला आहे, पर प्रेम करते हैं इसलिए वो आए हैं, तो तुम्हाला मला भेटण्यासाठी आलेला वो आहे. हमें मिलने के लिए आए हैं। यशया 55:6 मध्ये आम्ही पाहतो यशायाह 55:6 में हम देखते हैं, परमेश्वर आलेला आहे, परमेश्वर आए हैं, परमेश्वर भेटण्याचा समय आहे, परमेश्वर मिलने का समय है, त्याला भेटा, उन्हें मिले, त्याला भेटा, उन्हें मिले, त्याच्याकडे जाऊन पश्चाताप करा, उनके पास जाकर मन फिराव करे, त्याचा धावा करा, उनको दुहाई दे, त्याला क्षमा मागा. उनसे क्षमा मांगे, देव तुम्हाला पापातून बाहेर काढेल, परमेश्वर पाप में से आपको बाहर देव निकालेंगे,
तुमचा उद्धार करेल, हमारा उद्धार करेंगे, देव तुमचं तारण करेल, हमारा उद्धार करेंगे, देव तुम्हाला जीवन देईन, नया जीवन देव देंगे, तुम्हाला आशीष देईन, आशीष देव देंगे, तुम्हाला शांती देईन, हमें शांति देव देंगे, तुम्हाला आनंदित ठेवल. आनंदित रखेंगे. हा समय आहे. ये आज समय है. दुसरे कोरिंथी 6:2 प्रमाणे, दूसरे करंतियों 6:2 प्रमाणे 6:2 में जैसे लिखा आता है, समय आहे, आज ये वक्त है, अनुकूल समय आहे. ये अच्छा समय आता है. देवाला भेटा, अभी परमेश्वर को मिले, देवाची भेट घ्या. परमेश्वर से मिले, देव भेटण्यास तयार आहे. परमेश्वर मिलने के लिए तैयार प्रगटी है. 3:20 प्रमाणे, प्रकाशित वाक्य 3:20 में लिखा पहा है, मी दाराजवळ उभा आहे, मैं तुम्हारे द्वार पर खड़ा हूँ, मी दार ठोकत आहे. मैं द्वार खटखटाता जो हूँ, कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, जो मेरी वाणी सुनकर द्वार खोलेगा, मी त्याच्या घरात जाईन, मैं उसके घर में मी त्याच्या जाऊंगा, जीवनामध्ये जाईन, उसके जीवन में मी जाऊंगा, त्याला शांती देईन, उसे अपनी शांति मी त्याला दूंगा, आनंदित करेन, उसे आनंदित करूंगा, मी त्याच्या जीवनात उद्धार करेन. उसके जीवन में उद्धार करूंगा. हा समय आहे. आज समय है, निराश होऊ नका, निराश ना हो, उदास होऊ नका. उदास ना हो, वेळ आहे, वक्त है, समय आहे, समय है, अनुकूल समय आहे. अच्छा समय है. बायबल सांगतो, बाइबल कहता है यिर्मया 8:20 प्रमाणे, यिर्मया 8:20 में सुगी संपली, वक्त खत्म हो गया, सुगी संपली, हंगाम आटोपला, कटौती का वक्त निकल गया, अजून माझं तारण झालं नाही. फिर भी मेरा उद्धार नहीं हुआ. हा समय आहे. आज समय है, हा देवाला भेटण्याचा समय आहे. परमेश्वर को मिलने का हा समय है. हंगामाचा समय आहे. ये परमेश्वर को मिलने का समय है, हा कापणीचा समय आहे. ये कटौती का समय हा है, देवाला भेटण्याचा समय आहे. ये परमेश्वर को मिलने का समय है. देव आम्हाला भेटतो, ये परमेश्वर हमें मिलते हैं, त्याच्या भेटण्याने सर्व बदलतं. उनके मिलने से सब देव आम्हाला आनंदित करतो. परमेश्वर हमें आनंदित करते देव आमचे प्रश्न समस्या सोडवतो. हैं, परमेश्वर हमारे प्रश्न छुड़ाते हैं, हळूहळू देव काम करतो. धीरे धीरे कार्य करते हैं. आज आम्ही ज्या परिस्थितीत आहोत, आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत, आज हम जिस परिस्थिति में हैं, त्या स्थितीमध्ये राहा, उस स्थिति में रहें, त्या स्थितीमध्ये आनंद करा, उस स्थिति में आनंद त्या करें, स्थितीमध्ये शांतीने राहा, उस स्थिति में आप शांति में रहें, त्या स्थितीमध्ये चालत राहा, उस स्थिति में चलते रहें, विश्वासात चालत राहा, विश्वास में बढ़ते रहें, आनंदित नेहमी राहा. हमेशा खुश रहें. देव आहे, परमेश्वर है, देव तुमच्या मायाकडे आहे. परमेश्वर हमारे पास है. बायबल सांगतं, बाइबल कहते हैं दावीद म्हणला की मृत्यू छायाच्या दरीतून मी जात असलो मौत की छाया में भी मैं चलता था, तरी मी भिणार नाही. फिर भी मैं डरूंगा नहीं, देव आहे, क्योंकि परमेश्वर मेरे देव साथ माझ्यावर है. आहे. परमेश्वर मेरे साथ है, त्यामुळे दावीद हा भयभीत नव्हता, जिस कारण दाऊद कभी डरा तो नहीं, स्थिर होता. वो हमेशा एक समान था. देवाची शांती त्याच्याकडे होती, परमेश्वर की शांति उसके साथ, देवाचा आनंद त्याच्यामध्ये होता. परमेश्वर का आनंद उसके साथ तो था. देव आमच्यामध्ये राहतो, वही परमेश्वर हमारे साथ तो रहता है, आम्हाला शांती देतो, हमें शांति देते तो हैं, आम्हाला आनंदित ठेवतो. हमें आनंदित रखे हैं. आमचा आनंद आज परिस्थितीनुसार नसतो, हमारा आनंद परिस्थिति के अनुसार नहीं रहता, परिस्थिती बदलत जाते, परिस्थिति बदलती है, समय बदलत जातो. समय बदलता है. उपदेशक 3 मध्ये म्हणाला आहे, उपदेशक 3 में कहता है समय देव बदलत असतो. परमेश्वर समय बदलते हैं, देव आमचा विश्वास पारखत असतो. परमेश्वर हमारा विश्वास परखते हैं. अनेक समय बदलत असतात, अनेक समय बदलता है, आम्ही स्थिर राहतो, हम स्थिर रहते आम्ही हैं, देवाने दिलेल्या शांतीमध्ये राहतो, हम परमेश्वर की शांति में आम्ही जीते नेहमी हैं, आनंदित राहतो. हम हमेशा खुश रहते आम्ही हैं, बायबल वाचतो, बाइबल पढ़ते आम्ही हैं, प्रार्थना करतो, प्रार्थना करते आम्ही हैं, उपवास धरतो, उपवास करते आम्ही हैं, दान धर्म करतो, हम दान धर्म करते चर्चला जातो, चर्च जाते आम्ही हैं, लोकांना प्रेम करतो. लोगों पर प्रेम करते हैं. हेच करत राहा, यही करते रहे, हे देवाला आवडतं. ये परमेश्वर को पसंद है. हे विश्वास आम्ही प्रगट करतो, हम विश्वास प्रकट करते आम्ही हैं, विश्वासाने चालत राहतो. हम विश्वास में चलते हैं. देव हळूहळू सर्व गोष्टी व्यवस्थित करेल. परमेश्वर धीरे धीरे सब चीजें ठीक करेंगे. लक्षात ठेवा, ध्यान में रखें, ध्यानात ठेवा, ध्यान में रखें, स्मरणात ठेवा. अपने मन में रखें. 2020 साल या 2020 जगात, या देशामध्ये देवाने पुष्कळचे संकट आणले. परमेश्वर ने इस संसार में कई सारे संकट लाए. करोना व्याधीने जगाला हैरान केलं. कोरोना बीमारी ने इस संसार को हैरान किया. सर्व जग भयभीत होतं, पूरा संसार डरा हुआ था, अस्वस्थ होतं, बेचैन था, कोणाला काय करावं सुचत नव्हतं. क्या करना है किसी समझ नहीं आता. आम्ही देवाला वेळोवेळी प्रार्थना केली. हमने परमेश्वर को प्रार्थना की. देव म्हणला मी आहे, परमेश्वर ने कहा कि मैं देव हूँ. मी म्हणला आहे, परमेश्वर ने कहा मैं हूँ, मी भिवू नका, तुम डरे ना, तुम्ही घाबरू नका, किसी बात से ना डरे, मी आहे, मैं हूँ, मी तुम्हाला बरे करेन, मैं तुम्हें चंगाई मी दूंगा, तुमच्या लोकांची सुटका करेन. मैं तुम्हारे लोगों को छुड़ाऊंगा. देवाने अभिवचन दिलं, परमेश्वर ने अभिवचन दिया, देवाने आश्वासन दिलं. परमेश्वर ने आश्वासन दिया. तुम्हाला अजून प्रार्थना करा, उन्होंने कहा कि और प्रार्थना अजून करें, प्रार्थना करा, और प्रार्थना करें, अजून लोकांना संदेश दे, और लोगों को मेरा सुसमाचार लोकांना सुनाओ, धैर्य दे, लोगों को धीरज दो, प्रार्थना वाढवा, प्रार्थना बढ़ाओ, मी सर्व व्यवस्थित करेन. मैं सब ठीक कर दूंगा. 7-8 महिने झाले 7-8 महीने मी हुए प्रार्थना करत हम आहोत, प्रार्थना करते हैं, आम्ही उपवास करत आहोत, उपवास करते आम्ही हैं, देवाचा धावा करत आहोत. परमेश्वर को दुहाई करते हैं. देवाने हळूहळू सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या आहे, परमेश्वर ने धीरे धीरे सब चीजें ठीक कर दी, हळूहळू सर्व गोष्टी व्यवस्थित करत आहे. धीरे धीरे सब चीजें वो ठीक कर रहे हैं. सर्व गोष्टी तिने एकदम समाप्त नाही केल्या. सभी चीजें परमेश्वर ने एक ही समय में समाप्त नहीं की. या दिवसात आम्ही देवाला ओळखतो. इन दिनों में हम परमेश्वर को पहचानने लगे.
देव कसं काम करतो. परमेश्वर कैसे कार्य तो करते एका दिवसात मी सर्व गोष्टी संपू शकतो. वो एक दिन में सब चीजें समाप्त कर पण सकते त्यांनी हैं, हळूहळू कार्य सुरू केलं. लेकिन उन्होंने धीरे धीरे कार्य आम्ही भविष्य केलं. उन्होंने भविष्य किया. 1 वर्ष लागेल. 1 साल लगेगा. 7-8 महिन्या अगोदर आम्ही भविष्य केलं. 7-8 महीने पहले हमने जो भविष्य किया था, जगाची सर्व परिस्थिती व्यवस्थित व्हायला 1 वर्ष लागेल. इस संसार की परिस्थिति वापस पहले जैसे होने के लिए 1 साल लगेगा. देव हळूहळू कार्य करेल. परमेश्वर धीरे धीरे कार्य करेंगे. जगात विसावा आणेन. इस संसार में विश्रांति लाएंगे, जगात व्यवस्था आणेन. संसार में व्यवस्था लाएंगे. हळूहळू सर्व गोष्टी होत आहे. धीरे धीरे सब चीजें वैसी सर्व होंगी. गोष्टी सुरळीत होत आहे. सब चीजें धीरे धीरे ठीक हो. देवाने प्रार्थना सर्व उघडलेलं आहे. परमेश्वर ने प्रार्थना सर्व सर्व गोष्टी चालू देव करेल. सभी चीजें परमेश्वर चालू करेंगे. देवातून लोकांची सुटका करेल. परमेश्वर लोगों को छुड़ाएंगे. देव लोकांना जास्त दुःख देत नाही. परमेश्वर लोगों को ज्यादा दुख नहीं देते. जास्त वेळ तो पिढ्यामध्ये ठेवत नाही. ज्यादा दिनों तक वो लोगों को पीड़ा नहीं देते. त्यातून तो बाहेर काढतो. वो लोगों को बाहर निकालते कारण हैं, तो आमच्यावर प्रेम करतो. क्योंकि वो हम पर प्रेम करते तो हैं, आमच्यावर दया करतो. वो हम पर दया करते तो हैं, आमची आठवण करतो. वो हमें याद करते हैं, आमच्यावर कृपा करतो. हम पर कृपा करते म्हणून नेहमी आनंदित राहा. हैं. इसलिए हमेशा आनंदित रहे, नेहमी उत्साही राहा. हमेशा उत्साही रहे. चुकीचे मत चुकीचे तर्क काढून टाका. गलत फहमी दिमाग से निकाल दें. देवाने आम्ही प्रार्थना करतो. देवाने प्रश्न सोडवलंच पाहिजे. परमेश्वर को हम प्रार्थना करते, परमेश्वर हमारे प्रश्न छुड़ाने आता चाहिए. पुष्कळसा वेळ झालेला आहे. अब बहुत समय निकल गया, पुष्कळचा समय झालेला आहे. अब बहुत समय निकल गया अजून है. देव का ऐकत नाही. अभी भी परमेश्वर क्यों नहीं सुन रहे? निराश होऊ नका. निराश ना हो, उदास होऊ नका. उदास ना हो, स्थिर राहा. एक स्थान पर रहे, बने रहे, शांतीने राहा. शांति में जिए, प्रार्थना करत राहा. प्रार्थना करते रहे. देव आहे. परमेश्वर है, तो तुम्हाला उत्तर देईलच. वो आपको जवाब जरूर देंगे, तुमचा तो आनंद वाढवेलच. वो आपका आनंद जरूर बढ़ाएंगे. त्यांनी माझा आनंद वाढवला. उन्होंने मेरा आनंद तो बढ़ाया, तुमचाही आनंद वाढवेल. वो आपका भी आनंद बढ़ाएंगे. म्हणून येणारी ख्रिस्त जयंती इसलिए आने वाला जो क्रिसमस आनंदाने उत्साहाने साजरा करा. आनंद से हम मनाएंगे. ज्या परिस्थितीत तुम्ही आहात जिस परिस्थिति में हम त्या हैं, परिस्थितीत तुम्ही ते आनंद उत्साह करा. उस परिस्थिति में आनंद मनाएं. की देशू की या पृथ्वीवर आलेला आहे. प्रभु यीशु इस संसार में आए हैं, आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करत आहोत. हम उनका जन्मदिन मनाते हैं, त्याच्यामध्ये आम्ही आनंद साजरा करत आहोत. हम उनमें ये आनंद मनाते हैं, त्याच्याबरोबर आम्ही आनंद साजरा करत आहोत. उनके साथ हम ये आनंद मनाते हैं. देव आमच्यामध्ये आहे. परमेश्वर हमारे बीच है, त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित होतो. जिस वजह से हमारा आनंद बढ़ता है. देव आमचा आनंद वाढवतो. परमेश्वर हमारा आनंद बढ़ाते हैं. देव आम्हाला आशीष देतो. परमेश्वर हमें आशीष देते त्या हैं. देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. परमेश्वर का हम धन्यवाद त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत. परमेश्वर का हम गौरव करते त्या हैं. देवाचा आम्ही महिमा करत आहोत. परमेश्वर की हम महिमा करते हैं. आमच्या जीवनामध्ये हमारे जीवन में ज्यावेळेस मला देव भेटला, जिस वक्त परमेश्वर हमें मिले, माझ्या कुटुंबाला भेटला, मेरे परिवार को मिले, त्यावेळेस आमच्या मनात विचार आले. उस वक्त हमारे मन में विचार आया, आमच्या वडिलांच्या मनात विचार आले. मेरे पिताजी के मन में विचार आया. आमचे वडील जेम्स ठाकूर मेरे पिताजी जेम्स ते ठाकुर, म्हणले देव भेटला आहे. उन्होंने कहा कि परमेश्वर मिले हैं. आपल्याकडे पुष्कळचे प्रश्न आहे. हमारे पास कई सारे प्रश्न हैं, पुष्कळचे समस्या आहे. कई सारे समस्याएं हैं, अनेक अडचणी आहे. अनेक तकलीफ है. आता देव आम्हाला भेटलेला आहे. अब परमेश्वर हमें मिले हैं. देव सर्व गोष्टी ताबडतोब करेल. परमेश्वर अब सब चीजें ठीक कर देंगे. सर्व गोष्टी व्यवस्थित करून टाकेल. सभी चीजें अभी बहुत ही जल्द ठीक कर देंगे. सर्व गोष्टी ताबडतोब देव करून टाकेल. तुरंत सब चीजें ठीक कर देंगे. देवाने ते ऐकलं. परमेश्वर ने सब सुना. आम्ही प्रार्थना करत असताना हम प्रार्थना करते वक्त देवाने आम्हाला उत्तर दिलं. परमेश्वर ने हमें जवाब दिया. देवाने आमच्या वडिलांना उत्तर दिलं. परमेश्वर ने हमारे पिताजी को जवाब दिया. जेम्स सर्व गोष्टी हळूहळू निवारण होईल. जेम्स सभी चीजों का निवारण धीरे धीरे मी होगा. हळूहळू तुझे प्रश्न सोडवल. मैं धीरे धीरे तुम्हारे प्रश्न छुड़ाऊंगा. हळूहळू तुला सर्व गोष्टीचा अनुभव येईल. मैं धीरे धीरे तुम्हें सब चीजों का अनुभव मी दूंगा. हळूहळू सर्व काम करेन. मैं धीरे धीरे कार्य पण करूंगा. सर्व परिस्थितीतून मी तुला बाहेर काढेन. लेकिन सभी परिस्थितियों से मैं तुम्हें बाहर तुझे निकालूंगा. मनोदय मी पूर्ण करेन. तुम्हारी मनोकामना मैं पूरी करूंगा. हे देवाचे शब्द आहे. ये परमेश्वर के शब्द. आणि हळूहळू सर्व गोष्टी सोडवल्या. उन्होंने धीरे धीरे सब छुड़ाया. हळूहळू त्यांनी सर्व समस्यातून आम्हाला बाहेर काढलं. धीरे धीरे सब समस्याओं से हमें बाहर तो निकाला. देव आहे. वो परमेश्वर है, त्या पद्धतीने तू काम करतो. वो अपने अनुसार कार्य करते हैं. म्हणून आम्ही शांती घालवायची नसती. इसलिए हमें अपनी शांति गंवानी नहीं आम्ही है. घाई करायची नसती. हमें जल्दबाजी नहीं करनी है. आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे. हमें प्रतीक्षा करनी है. आम्ही वाट पाहिली पाहिजे. हमें राह देखनी है. आम्ही देवाचा दावा केला पाहिजे. हमें परमेश्वर को दुहाई करनी है. आम्ही नेहमी स्थिर राहिलं पाहिजे. हमें हमेशा एक ही स्थान पर बने रहना आम्ही है. विश्वासाने राहिलं पाहिजे. हमें विश्वास में बने रहना आम्ही है. नेहमी आनंदित राहिलं पाहिजे. हमें आनंदित रहना है. देव बघून घेईन. परमेश्वर देख लेंगे. ज्या वेळ येईल तेव्हा देव मला देईल. जब वक्त आएगा उस वक्त परमेश्वर मुझे देंगे, पण तो मला देईल. लेकिन वो मुझे जरूर देंगे. ती देवामध्ये आमची आशा आहे. ये परमेश्वर में हमारी उम्मीद देव है. आशा म्हणून करत नाही. परमेश्वर हमारी उम्मीदें नहीं तोड़ते. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. उस परमेश्वर का हम धन्यवाद करते आमच्या हैं. जीवनात चालत असताना हमारे जीवन में चलते हुए आमची आई आजारी पडली. हमारी माता जो बीमार थी,
एक नाही तर 3 वर्ष ती आजारी होती. वो 3 साल तक बीमार थी. तिला उठता येत नव्हतं, वो उठ नहीं पाती तिला थी, बसता येत नव्हतं, बैठ नहीं तिला पाती चालता थी, येत नव्हतं, वो चल नहीं पाती कोणते थी, काम करता येत नव्हतं, कोई भी काम नहीं कर तिला पाती थी. संधिवात झाला होता. उन्हें जोड़ों का दर्द हुआ था, त्यामुळे तिला त्या खूप त्रास व्हायचा, जिस कारण उन्हें बहुत तकलीफ हुई खूप थी, वेदना व्हायचा, बहुत तकलीफें होती खूप थी. रडायची. वो बहुत रोती थी, आम्ही त्यावर रडायचो, हम भी बहुत रोते थे. आम्ही वेळोवेळी तिला प्रार्थना करायचो, हम समय समय पे प्रार्थना करते देवाचा थे, धावा करायचो. परमेश्वर को दुहाई देते थे. 3 वर्ष तिच्यामध्ये ती आजार होता. 3 सालों तक उनमें वो बीमारी थी. आम्ही रोज देवाला धावा करायचो. हम रोज परमेश्वर को दुहाई करते थे. वेळोवेळी देव आम्हाला भेटायचा, परमेश्वर हमें मिलते थे, वेळोवेळी देव आमच्याशी बोलायचा. परमेश्वर हमें बोलते थे. तो म्हणायचं मी आहे, परमेश्वर कहते थे मैं हूँ, मी तुझ्या आईला बरे करन, मैं तुम्हारी माता को ठीक कर तुझी दूंगा, आई बरी होईल. तुम्हारी माँ ठीक हो आम्ही जाएगी. म्हणलो कधी, लेकिन हमने पूछा कब, तू कधी बरे करणार, आप कब ठीक तू आता करोगे, बरं काय करत नाही, आप अभी क्यों नहीं चंगाई तू आमच्या देते, बरोबर आता आहे, आप हमारे साथ अभी हैं, एवढा वेळ का लावतो, इतना समय क्यों लेते एवढा हैं, समय काय घेतो, इतना समय क्यों आम्ही लेते किती हैं, दुःखी आहे, हम कितने दुखी हैं, आम्ही किती त्रासात आहे, हम कितने तकलीफ में आम्ही हैं, रडत आहोत. हम रो रहे हैं. एका माणसामुळे सर्व घराचा परिणाम होतो. एक मनुष्य के कारण पूरा परिवार दुखी है, आमचं सर्व कुटुंब दुःखी आहे. हमारा पूरा परिवार दुखी येशू है. ख्रिस्त म्हणला मी आहे, प्रभु यीशु ने कहा कि मैं हूँ, तुमच्या दुःखात मी दुःखी आहे, तुम्हारे दुख में मैं भी दुखी पण मी हूँ, बरे करेल. लेकिन मैं उन्हें चंगाई दूंगा. जे वेळ येईल, जब वक्त आएगा, जे समय येईल, जब समय आएगा, त्यावेळेस तुझी आई बरी होईल. उस वक्त तुम्हारी माँ को चंगाई दूंगा. पहा, देखिए, देव आमच्यावर होता. परमेश्वर हमारे साथ थे. त्याने वेळ लावला, समय लावला. उन्होंने वक्त लिया, समय लिया. समयानुसार त्याने आमच्या आईला बरं केलं. समय के अनुसार हमारी माँ को ठीक किया. आमची आई बरी झाली. हमारी माँ ठीक हुई. आज 83 वर्षाची आमची आई आहे. आज 83 साल हमारी माँ की उम्र है. सर्व गोष्टी ती करते. सभी काम वो करती हैं. देवाने तिला बरं केलं. परमेश्वर ने उन्हें चंगाई दी. देवाने आमचा आनंद वाढवला. परमेश्वर ने हमारा आनंद बढ़ाया. देवाने आमची आशू पुसली. परमेश्वर ने हमारे आंसू पहुंची. आमच्या घरात त्यांनी शांती ठेवली. हमारे हमारे घर में परमेश्वर ने शांति लाई. आमच्या कुटुंबात त्यांनी आनंद वाढवला. हमारे परिवार ने उन्होंने आनंद बढ़ाया. आमचे मनोदय त्यांनी पूर्ण केले. हमारी मनोकामना पूरी की. आणि वेळ घेतला त्यांनी. उन्होंने वक्त लिया, त्यांनी समय घेतला. समय लिया. या समयात त्यांनी उस समय में आमची प्रार्थना वाढली. हमारी प्रार्थना बढ़ी, आमचा विश्वास वाढला. हमारा विश्वास आम्ही बढ़ा. जास्त देव अवलंबून राहिलो. हम ज्यादा परमेश्वर पर निर्भर करने जास्त लगे. देवाचा धावा केला. हम परमेश्वर को दुहाई देने लगे. जास्त आम्ही देवाच्या सहभागीत गेलो. हम ज्यादातर परमेश्वर के हम समीप गए. देवाला आम्ही ओळखलं. हम परमेश्वर को पहचाने. देव कोणतीही गोष्ट करतो परमेश्वर कोई भी कार्य जब करते त्यात उद्देश आहे. उनका उसमें उद्देश्य होता है त्याला फार महत्व आहे. जो बहुत अहम है. तसं तुमची माझी गोष्ट आहे. वैसे ही हमारी भी बात. निराश होऊ नका. निराश ना हो, उदास होऊ नका. उदास ना हो. देवाकडे प्रार्थना करत राहा. परमेश्वर को प्रार्थना. देव आमच्यामध्ये आहे. परमेश्वर हमारे बीच है. देव नेहमी असणार. परमेश्वर हमारे बीच रहेंगे. आमची प्रार्थना कोणती व्यर्थ जाणार नाही. हमारी प्रार्थना कभी व्यर्थ नहीं जाएगी. ज्या विश्वासाने आम्ही देवाचा धावा करत आहोत, उस विश्वास से हम परमेश्वर को दुहाई करते हैं. देव आमचा समय बदलून टाकेल. परमेश्वर हमारा वक्त बदल देंगे. पण देवाने दिलेली शांती, परमेश्वर ने दी हुई शांति, देवाने दिला आनंद परमेश्वर ने दिया हुआ आनंद रोज प्रतिदिवशी साजरा करा. रोज प्रतिदिन उसे मनाएं. दुःखी राहू नका. दुखी ना रहे, कष्टी राहू नका. तकलीफ में ना राग रहे, चिडचिड करू नका. क्रोधित ना हो. देवावर अवलंबून राहा. परमेश्वर पर अवलंबन. देवाबरोबर चाला. परमेश्वर के साथ चले. देवाबरोबर चालत राहा. परमेश्वर के साथ चलते रहे. देव बघून घेईन. परमेश्वर देख लेंगे. देव वेळेन तेव्हा आमचे प्रश्न समस्या सोडवेल. परमेश्वर वक्त आएगा तब हमारी समस्याएं छुड़ाएंगे. देवामध्ये आनंद करा. परमेश्वर में आनंद करें. देव तुमचा आनंद वाढवेल. परमेश्वर हमारा आनंद बढ़ाएंगे. येणारी ख्रिस्त जयंती आने वाला जो क्रिसमस है 25 डिसेंबर 25 दिसंबर, आम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करू. हम आनंद से उसे मनाएंगे. माझ्याकडे भी प्रश्न आहे. मेरे पास भी प्रश्न है. माझ्याकडे भी समस्या आहे. मेरे पास भी समस्या माझ्याकडे है. पुष्कळ गोष्टी आहे. मेरे पास भी कई सारी चीजें. आज मी देवाकडे प्रार्थना करत आहे. आज मैं परमेश्वर को प्रार्थना करता देव हूं. म्हणला कशाची काळजी करू नको, कशाची चिंता करू नको, परमेश्वर ने कहा किसी बात की चिंता ना करें, कशाला घाबरू नको. किसी बात से ना डरना. मी तुझे मनोदय पूर्ण कर. मैं तुम्हारी मनोकामना मी पूरी तुला करूंगा. आनंदित करेल. मैं तुम्हें आनंदित करूंगा. चालत राहा. तुम चलते रहो, शांतीने राहा. शांति में रहो, नेहमी आनंदित राहा. हमेशा खुश रहो. आम्ही चालत आहोत. हम चल रहे हैं. देव बघून घेईन. परमेश्वर देख लेंगे. येणारी ख्रिस्ताची आम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करू. आने वाला जो क्रिसमस है यह हम पूरे आनंद से मनाएंगे. कारण या वर्षात इस साल में पुष्कळचे दुःख आले.
कई सारे दुख आए, पुष्कळ से कष्ट आले, कई सारे तकलीफ है, पुष्कळ त्रास आला, कई सारे मुश्किलें पण आई, देव सोडवत आहे, लेकिन परमेश्वर देव छुड़ा, हळूहळू निवारण करत आहे. धीरे धीरे परमेश्वर उसका निवारण कर रहे देव हैं. 2020 पासून 2021 मध्ये घेऊन चाललेला आहे. परमेश्वर हमें 2020 से 2021 में ले आम्ही जाए. आनंद करू, उत्साह करू, हम आनंद करेंगे, उत्साह करेंगे, जयघोष करू, जय घोष करेंगे. देवाच्या मंदिरात आम्ही देवाचं स्तवन करू, परमेश्वर के मंदिर में हम परमेश्वर का जय घोष करेंगे, स्तुती करू, स्तुति करेंगे, आराधना करू, आराधना करेंगे, देवाचं गौरव करू. परमेश्वर का गौरव करेंगे. कारण देवाच्या जन्मामुळे क्योंकि परमेश्वर के जन्म के कारण आज आम्हाला आनंद, आमच्याकडे आनंद आहे, आज हमारे पास परमेश्वर का आनंद है, आमच्याकडे शांती आहे, हमारे पास शांति है, आमच्याकडे नवजीवन आहे, हमारे पास नया जीवन है, आमच्याकडे पवित्र आत्मा आहे, हमारे पास पवित्र आत्मा है, देवाचे आशीर्वाद आहे. परमेश्वर की आशीष है. देवाने येशू ख्रिस्ताने आम्हासाठी जीव दिला. प्रभु यीशु ने हमारे लिए अपनी अपना अपनी अपनी अपना बलिदान दिया. कशासाठी? किस लिए? वधस्तंभी जाऊन त्याने आमच्यासाठी बलिदान दिलं. उन्होंने क्रूस पर बलिदान दिया. कशासाठी? किस लिए? आम्ही आनंदित राहावा, ताकि हम खुश रहें, देवामध्ये आम्ही आनंदित राहावा, हम हमेशा परमेश्वर में खुश रहें, आमचा उद्धार व्हावा, हमारा उद्धार हो, आमच्यामध्ये शांती राहावी, ताकि हम में शांति रहे, आम्हाला आशीर्वाद भेटावा, हम आशीष प्राप्त कर आम्हाला सकें, आम्ही देवाचे पुत्र व्हावे, ताकि हम परमेश्वर के पुत्र आम्ही बने, देवाचे वारिस व्हावे, हम परमेश्वर के वारिस बने, देवाच्या जुनी पुस्तकात आमची नोंद व्हावी, परमेश्वर के जो अनंतकालिक जीवन पुस्तक में हमारा नाम लिखा आम्ही जाए, मरणातून जीवनात जावं, हम मौत से हम नया जीवन प्राप्त करें, यासाठी त्यांनी जीव दिला. जिस कारण उन्होंने अपने वो मौत के बल गए, माझ्यासाठी तुमच्यासाठी मेरे लिए और आपके लिए. हे रहस्य, ये रहस्य, हे गहन गोष्टी ये गुप्त बात आम्हाला समजल्या पाहिजे. हमें समझनी जरूरी हे है, आमच्या अंतकरणात पाहिजे ये हमारे मन में होनी की जरूरी देवाने है. आमच्यासाठी काय केलेलं आहे, परमेश्वर ने हमारे लिए क्या किया, देवाने आमच्यासाठी वधस्तंभी काय केलेलं आहे, परमेश्वर ने हमारे लिए क्रूस पर क्या देव किया, माझ्यावर किती प्रेम करतो, परमेश्वर मुझ पर कितना प्रेम करते हैं, त्यांनी माझ्यासाठी वधस्तंभ उचललेला आहे, उन्होंने मेरे लिए क्रूस उठाया है, मला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतलेली आहे, मुझे होने वाली शिक्षा उन्होंने खुद पर ली, माझ्या मुक्तीसाठी तो वधस्तंभी गेला, मेरे लिए वो खुद क्रूस पर गए, माझ्या पापासाठी तो वधस्तंभी गेला, मेरे पाप के लिए वो क्रूस पर गए, मला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली. मुझे होने वाली शिक्षा उन्होंने खुद पर ली. हे देव माझ्यावर किती प्रेम करतो, परमेश्वर मुझ पर कितना प्रेम करते हे हैं, रहस्य आम्हाला समजतं. ये रहस्य हमें समझता है, म्हणून आम्ही आज आनंद करतो, जिस कारण आज हम आनंद करते कारण हैं. देव माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर हम पर प्रेम करते देवाने माझ्या पापाची क्षमा केली, हैं. परमेश्वर ने मेरी पापों की क्षमा की, माझं तारण केलं, मेरा उद्धार मला किया, जीवन दिलं, मुझे नया जीवन दिया. म्हणून मी आनंदित आहे. इसलिए मैं खुश हूं. देवाने माझ्यासाठी महत्व कृत्य केलेलं आहे. परमेश्वर ने मेरे लिए बहुत महत्व कृत्य किए हैं. त्यांनी शापातून मला आश्रयित करून टाकलेला आहे. उन्होंने शाप से मुझे आशीषित किया है. मला त्यांनी देव पुत्र म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. उन्होंने मुझे परमेश्वर का पुत्र कहने का अधिकार दिया म्हणून मी है, नेहमी आनंदित राहतो, जिस कारण मैं हमेशा हमेशा खुश रहता हूँ, शांतीने राहतो, शांति में जीता हूँ, देवाचं कार्य करतो. परमेश्वर का कार्य करता एके दिवशी देवाचं कार्य करत असताना हूँ. एक दिन परमेश्वर का कार्य करते हुए देव माझ्याशी बोलला, परमेश्वर ने मुझसे बातचीत की. पवित्र आत्म्याने देव माझ्याशी बोलला, पवित्र आत्मा द्वारा मुझसे बातचीत की. पवित्र आत्म्याद्वारे, पवित्र आत्मा आमची बहीण कल्पना रॉजर्सद्वारे हमारी बहन सिस्टर कल्पना रॉजर्स द्वारा देव माझ्याशी बोलला. परमेश्वर ने मुझसे बातचीत की. यहोशू यहोशुवा, यहोशू यहोशू आनंद कर, आनंद करो, उत्सव कर, उत्साह करो, आनंदित राहा, आनंद में रहो, उत्साह कर. उत्साह करो. असा काही समय नव्हता, ऐसा कोई वक्त नहीं असा था, काही सण नव्हता, ऐसा कोई दिन नहीं अशी था, काही परिस्थिती नव्हती. ऐसा कोई माहौल नहीं पण था. देव मला म्हणत होता तू आनंद कर, लेकिन परमेश्वर मुझसे कह रहे थे कि तुम आनंद करो, उत्साह कर, उत्साह करो, देवाचं गुणगान कर, परमेश्वर का गुणगान करो, देवाची स्तुती कर, परमेश्वर की स्तुति करो, देवाचे महिमा कर, परमेश्वर की महिमा करो, आनंद कर. आनंद करो. अशी काही परिस्थिती नव्हती, ऐसी कोई परिस्थिति पण नहीं, देव मला आनंद कर. लेकिन परमेश्वर ने कहा आनंद म्हणलं करो. प्रभू असं का, मैंने पूछा परमेश्वर ऐसा क्यों, असं का? ऐसा क्यों? तो मला म्हणाला, परमेश्वर ने मुझसे कहा, तो मला म्हणाला, परमेश्वर ने मुझसे कहा, मी तुझ्याबरोबर राहतो, मैं तुम्हारे साथ रहता हूं. देव तुझ्याबरोबर राहतो. परमेश्वर तुम्हारे साथ रहता ही है. फार मोठी गोष्ट आहे. ये बहुत अहम बात है. आम्हा बरोबर देव, हमारे साथ परमेश्वर. पहा कुमारी गर्भवती होईल, देखो कुमारी गर्भवती होगी, त्याला तिला पुत्र होईल, उसे पुत्र होगा, त्यावेळेस लोक त्याला इमान्युएल म्हणतील. उसे लोग इमानुएल कहेंगे. आम्हा बरोबर देव, हमारे साथ परमेश्वर. यशा 7:14 प्रमाणे यशायाह 7:14 में लिखा है, देव आमच्या बरोबर राहील, परमेश्वर हमारे साथ तो रहेंगे, सदा सर्वकाळ राहील, वो हमेशा रहेंगे, तो आमची काळजी घेईल, वो हमारी देखभाल तो आमचं करेंगे, पूर्ण करेल, वो हमारे सभी चीजें तो पूरी आम्हाला करेंगे, सुरक्षित ठेवेल, हमें सुरक्षित तो रखेंगे, नेहमी आम्हाला आशीर्वाद देत हमें राहील, हमेशा आशीषित तो करेंगे, नेहमी आम्हाला आनंदित ठेवील. हमें हमेशा खुश त्यामुळे रखेंगे. त्यांनी मला सांगितलं, उस वक्त परमेश्वर ने मुझसे कहा, नेहमी आनंदित राहा, हमेशा खुश रहे, कशाला घाबरू नको, किसी बात से मत डरना, कशाची चिंता करू नको. किसी बात की चिंता न देव करना. तुझ्याबरोबर राहतो, परमेश्वर तुम्हारे साथ रहते देव हैं, तुझ्या कुटुंबात राहतो,
परमेश्वर तुम्हारे परिवार में रहते देव तुझ्या मंडळीत राहतो. हैं, परमेश्वर तुम्हारी कलीसिया में रहते हैं, आनंद कर, उत्साह कर. आनंद करे, उल्लास करें. किती महत्वाची गोष्ट. कितनी महत्व की बात है. तेव्हापासून मी नेहमी आनंद उत्साह करतो. तब हम आनंद करते हैं, उल्लास करते हैं, देवाचं गौरव करतो. परमेश्वर का गौरव करते हैं. तुम्ही मी नेहमी आनंदित राहा, हमेशा आनंदित रहें, उत्साह राहा. उत्साहित रहें. जो देव माझ्यावर प्रेम जो करतो, परमेश्वर मुझ पर प्रेम, माझ्या मंडळीवर प्रेम करतो, मेरे कलीसिया पर तो प्रेम करते तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. हैं, वो हम पर प्रेम करते हैं. देवाकडे जा, परमेश्वर के पास देवाला प्रार्थना करा. परमेश्वर को प्रार्थना करें. देव योग्य समय तुम्हाला उत्तर देईल. परमेश्वर अच्छे समय पर आपको जवाब देंगे. देव तुमचे प्रश्न समस्या सोडवेल. परमेश्वर हमारी समस्या को छुड़ाएंगे. विश्वासात चालत राहा, विश्वास में चलते रहे, विश्वासात चालत राहा. विश्वास में चलते रहे, वेळेचा सदुपयोग करा. वक्त का उपयोग करें, देवावर चालत राहा. परमेश्वर के साथ चलें, देवाच्या गोष्टी प्राप्त करा. परमेश्वर की चीजें प्राप्त करें, देवाचा अनुभव घ्या. परमेश्वर का अनुभव लें, जुनं ते काढून पुरानी चीजें छोड़कर नव्या गोष्टी देव तुमच्यामध्ये आणेल. परमेश्वर नई चीजें हमें दुसरे लाएंगे. करंती 5:17 प्रमाणे, दुसरे करंती 5:17 प्रमाणे दूसरे करंतियों 5:17 में लिखा है, जुन्या गोष्टी काढून देव नव्या गोष्टी आणतो. पुरानी बातें निकालकर परमेश्वर नई बातें तो लाते हैं. असं करेल. वो ऐसा करेंगे, त्या देवाचा महिमा करता. उस परमेश्वर की हम महिमा करते येणारी ख्रिस्त जयंती हैं. आने वाली जो क्रिसमस है 25 डिसेंबर 25 दिसंबर, आम्ही आनंदाने उत्साहाने साजरा करू. हम आनंद से उसे मनाएंगे. देवदूतने सांगितले की आनंद संपूर्ण जगाला होईल. जो परमेश्वर के दूत ने कहा कि आनंद का समाचार पूरा संसार मनाएगा, अशी स्वार्थ आहे. ऐसा सुसमाचार, अशा स्वार्थ आम्ही विश्वास ठेवतो. ऐसे सुसमाचार पर हम विश्वास रखते अशा हैं, स्वार्थाचा आम्ही स्वीकार करतो. ऐसे समाचार को हम स्वीकारते हैं. असं येशूचा आम्ही स्वीकार करतो. आज परमेश्वर का हम स्वीकार करते हैं. आम्ही आमच्या देवाचा धावा करतो. हम अपने परमेश्वर को दुहाई देते हैं. आम्ही देवाकडे पश्चाताप करतो. हम परमेश्वर की ओर मन फिराव करते हैं, देवाकडे क्षमा मागतो. परमेश्वर को क्षमा मांगते देव हैं, आमचं तारण करतो. परमेश्वर हमारा उद्धार करते हैं, देवाचा आनंद आमच्यामध्ये येतो. परमेश्वर का आनंद हम में आता है, देव आम्हाला आनंदित ठेवतो. परमेश्वर हमें आनंदित रखते त्या हैं. देवाचा मी धन्यवाद करता. उस परमेश्वर का हम देवाचा महिमा करता. परमेश्वर की महिमा करते हैं देवाचा गौरव करता. और परमेश्वर का गौरव करते हैं. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. हम सभी के लिए प्रार्थना करने वाले हैं. महत्वाची गोष्ट एक आहे, अहम बात यह है, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, एकच पेज आहे. ये केवल एक ही पेज, त्याशिवाय दुसरं पेज नाहीये. इसके अलावा और दूसरा कोई पेज नहीं. आम्ही पूर्वी दर बुधवारी यायचो, हम पहले हर बुधवार के दिन पण आता आते थे, प्रार्थना स्थळ उघडलंय. लेकिन अब प्रार्थना स्थल शुरू हुए तर हैं, प्रार्थना स्थळी आम्ही दर बुधवारी मंदिरात असतो. इसलिए हम प्रार्थना स्थल में हर बुधवार के दिन, मागील बुधवारी पिछले बुधवार, 2 बुधवारी, गुरुवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आमच्याकडे संख्या जास्त असल्यामुळे हमारे पास ज्यादा लोग होने के कारण सरकारच्या नियमानुसार सरकार के नियमों के आम्ही अनुसार टप्प्याटप्प्याने प्रार्थना घेतली. हम धीरे धीरे हम प्रार्थना ले रहे हैं. टप्प्याटप्प्याने लोकांना एकत्र बोलवलं. हम लोगों को उनके अनुसार बुलाते हैं. मंदिरात येऊन देवाचा आम्ही प्रार्थना केली. हमने कलीसिया में प्रार्थना की, देवाचं गौरव केलं. परमेश्वर का गौरव किया, देवाचे आभार मानले. परमेश्वर के आभार आम्ही माने, देवाचा धन्यवाद केला. परमेश्वर के आम्ही धन्यवाद. दर बुधवारी प्रार्थना स्थळी सोशल मीडियावर यायचो. हम पहले हर बुधवार के दिन सोशल मीडिया पर आते थे. आता आमचा वार शुक्रवार आहे. अब हमारा दिन शुक्रवार आज होगा. 4 डिसेंबर आज 4 दिसंबर शुक्रवार आहे. शुक्रवार है. आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आज हम आपके सामने आए. दर 15 दिवसांनी आम्ही तुमच्या समोर येईल. हर 15 दिन बाद हम आपके सामने आएंगे. दर 15 दिवसांनी आम्ही तुमची भेट घेईल. हम 15 दिन बाद आपसे जरूर आके मिलेंगे. आम्ही संदेश देऊ. हम सुसमाचार देवाच्या वतीने मार्गदर्शन करू. परमेश्वर की ओर से हम मार्गदर्शन आम्ही देंगे, तुमची प्रार्थना करू. आपके लिए प्रार्थना करेंगे. पुढचे शुक्रवार आने वाला शुक्रवार, 18 डिसेंबर ये जो अगला शुक्रवार जो 18 दिसंबर है, त्यावेळेस आम्ही तुमची भेट घेऊ. उस वक्त हम आपको मिलेंगे. सोशल मीडियाद्वारे तुमची भेट घेऊ. सोशल मीडिया द्वारा हम आपको मिलेंगे, तुम्हाला संदेश देऊ. आपको सुसमाचार तुमच्यासाठी देंगे, प्रार्थना करू. आपकी ये प्रार्थना करेंगे. ज्या लोकांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे, जिन लोगों ने हमसे संपर्क किया है, आता आम्ही त्या लोकांची आमची भेट होणार आहे. अब हम उन लोगों से मिलेंगे. देवाने प्रार्थना स्थळ उघडलेला आहे. परमेश्वर ने प्रार्थना स्थल जो खोले हैं, येणाऱ्या 8 तारखेपासून आने वाली 8 तारीख से, 8 तारीख मंगळवार 8 तारीख मंगलवार के दिन देवाने प्रार्थना स्थळ उघडल्यामुळे परमेश्वर ने प्रार्थना स्थल खोलने के कारण मंगळवारच्या प्रार्थना आम्ही सुरू केलेल्या आहे. हमने मंगलवार दिन की जो प्रार्थना है हमने जे शुरू नवीन की. लोक आहे, जो नए लोग हैं, नवीन नवीन मेंबर आहे, जो नए मेंबर्स ते हैं, फोनद्वारे संपर्क करत आहे. जो हमसे फोन द्वारा संपर्क करते ज्यांना हैं, भेटण्याची इच्छा आहे, जिन्हें हमें मिलने की इच्छा है, ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची इच्छा आहे, जिन्हें परमेश्वर के मार्गदर्शन की इच्छा है, त्यांनी दर मंगळवारी उन्होंने हर मंगलवार के दिन आम्ही हॉलमध्ये देवाच्या मंदिरात हमारे हॉल में यानी परमेश्वर की कलीसिया में 7 ते 9 7 से 9 यावेळेस आम्ही भेट येईल. इस वक्त हम मिलेंगे. आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. हम सभी को आमंत्रित करते आम्ही हैं. देवाच्या वतीने तुम्हाला आमंत्रण करत आहोत. हम परमेश्वर की ओर से आप सबको आमंत्रित, दर मंगळवारी हर मंगलवार के दिन तुम्ही येऊन भेट घ्या. आप आके मिल सकते त्या हैं. ठिकाणी आम्ही शिक्षण देतो.
वहां पर हम परमेश्वर का ज्ञान देते देवाच्या वतीने तुम्हाला प्रार्थना करतो, हैं, परमेश्वर को प्रार्थना करते हैं, देवाच्या वतीने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. परमेश्वर की ओर से हम मार्गदर्शन देते मग हैं. मंगळवार हा नवीन लोकांसाठी वार आहे. मंगलवार ये नए लोगों के लिए दिन है. आम्ही तुम्हाला आमंत्रण करतो. हम आपको आमंत्रित करते हैं. येणाऱ्या 8 तारखेपासून आने वाली 8 तारीख से दर मंगळवारी आमची प्रार्थना सुरू राहील. हर मंगलवार के दिन हमारी प्रार्थना 7 ते 9 ही वेळ असेल. 7 से 9 ये वक्त होगा. हे नोंद करा. ये लिख लें. त्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. उसके अनुसार सब चीजें म्हणून होंगी. आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं, देवाच्या नावाचा महिमा करत आहोत. परमेश्वर की महिमा करते जे हैं. फोन नंबर आहे ये जो फोन नंबर आप त्याद्वारे देखते हैं, तुम्ही आमची संपर्क करा. आप उस पर हमसे संपर्क कर सकते हैं. आम्ही तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती देऊ. हम आपको सभी चीजों की मालूमात देंगे देवाचा आम्ही गौरव करूया. और परमेश्वर का गौरव करेंगे, देवाचा आम्ही महिमा करूया. परमेश्वर की महिमा करेंगे. आम्ही देवाचा पुन्हा एकदा धन्यवाद करतो आहोत. हम फिर एक बार परमेश्वर का धन्यवाद करते हैं. देवाने किती प्रार्थना स्थळ उघडलं, परमेश्वर ने जो प्रार्थना स्थल आम्हाला खोला, प्रार्थना संधी दिली. हमें प्रार्थना करने का जो अवसर पहा दिया, आम्ही दाखवत आहोत. हम आपको दिखा रहे हैं. आम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे प्रार्थना स्थळी आम्ही एकत्र येऊन प्रार्थना केली. पहा या फोटोमध्ये दाखवत आहोत आम्ही. हमने सरकार के नियमों का पालन करते हुए हम ये प्रार्थना स्थल में ये जो सोशल एकजुट डिस्टन्स, होकर प्रार्थना की है. सोशल मीडिया पर आप जो देख मास्क सकते हैं, घालणे, मास्क पहनना, सरकारच्या नियमाप्रमाणे सरकार के नियमों का पालन करना. आम्ही प्रार्थना स्थळामध्ये एकत्र आलो आहोत. हम प्रार्थना स्थल में एकजुट हुए हैं. टप्प्याटप्प्याने आम्ही लोक एकत्र केले स्टेप बाय स्टेप हम एकजुट हुए हैं आणि उपस्थितीचा आम्ही अनुभव घेतला आहे. और परमेश्वर की आराधना का अनुभव लिया. देवाचा धन्यवाद करतो आम्ही. परमेश्वर का हम धन्यवाद करते हैं. पुन्हा आपली भेट फिर एक बार हमारी मुलाकात 8 तारखेचा मंगळवार 8 तारीख का जो मंगलवार है, तुम्ही समक्ष येऊन भेटू शकता. आप हमसे रूबरू आकर मिल सकते हैं. आम्ही तिथं सल्ला मसलत करूया. वहाँ पर हम बातचीत कर सोशल मीडियाद्वारे. सोशल मीडिया द्वारा. आज 4 तारीख आहे. आज 4 तारीख है. येणाऱ्या 18 तारखेला आने वाली 18 तारीख को शुक्रवारी शुक्रवार के दिन पुन्हा एक 7 वाजता 7 बजे सोशल मीडियाद्वारे फेसबुकवर आम्ही पुन्हा येऊ. सोशल मीडिया पर हम फिर एक बार आएंगे. दर 15 दिवसाला हर 15 दिन बाद शुक्रवारी शुक्रवार के दिन आम्ही सोशल मीडियावर येऊ. हम सोशल मीडिया पर आएंगे. देवाच्या वतीने आम्ही संदेश देऊ. परमेश्वर की ओर से हम सुसमाचार देंगे. देवाचा आम्ही गौरव करूया. परमेश्वर का हम गौरव करेंगे. प्रेस लॉर्ड. प्रभु की स्तुति. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. चलिए हम सभी के लिए प्रार्थना करें. देवाला विनंती करूया. परमेश्वर को हम विनती करें. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणारा बापा, स्तुति के योग्य, सम्मान के योग्य हमारे जीवित प्रभु परमेश्वर, धन्यवाद मान सम्मान गौरव पुन्हा करून आम्ही तुझ्या चरणी येतो. धन्यवाद करते हो हम आपके चरणों में आते हैं. तू महान आहे. आप महान हैं. तू अद्भुत देव आहे. आप अद्भुत परमेश्वर तुझ्या हैं. इच्छेला कुणी प्रतिबंध करू शकत नाही. आपकी इच्छा को कोई नहीं रोक तू सकता. बोलला तसं सर्व गोष्टी होतात. आप जैसा कहते हैं हमेशा सब चीजें वैसी होती है. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद करते तू म्हणला आकाश पृथ्वी नाहीशी होतील, हैं. आपने कहा कि आकाश और पृथ्वी ये नहीं होगी, पण माझं वचन नष्ट होणार नाही. लेकिन मेरा वचन कभी नष्ट नहीं तू होगा. आपलं वचन पूर्ण करण्यात नेहमी सावधान असतो. आप अपना वचन पूरा करने के लिए हमेशा सावधान रहते हैं. त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो. आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद. प्रभू येशू तू आम्हाला दिलेलं मार्गदर्शन, प्रभु यीशु आपने जो हमें मार्गदर्शन दिया, दिलेलं अभिवचन दिया हुआ अभिवचन तू पूर्ण करत आहे. आप पूरा करते या हैं. देशामध्ये विसावा आणत आहे. इस देश में विश्रांति लाते करोना हैं. व्याधीतून लोकांना मुक्त करत आहे. कोरोना बीमारी से लोगों को चंगाई दे रहे हैं. लोकांना जीवन देत आहे. लोगों को नया जीवन दे रहे हैं. आयुष्य देत आहे. नया जीवन दे रहे हैं. त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो. आभार मानतो परमेश्वर. इसलिए हम आपका आभार मानते तुम्हाला मी हळूहळू सर्व निवारण करेन, हैं. उन्हें आपने कहा कि मैं धीरे धीरे सब ठीक कर दूंगा, सर्व सुरळीत करेन, सब ठीक कर सर्व दूंगा, प्रार्थना सर्व उघडेल, सब प्रार्थना स्थल खोल दूंगा, सर्व गोष्टी उघडेल. सभी चीजें खोल दूंगा. प्रभू तू आपलं वचन पूर्ण करत आहे. प्रभु यीशु आप अपना वचन पूरा म्हणून करें. मी पिता पुत्र पवित्र आत्म्याचा गौरव करत आहे. इसलिए मैं पिता पुत्र पवित्र आत्मा का गौरव करता हूँ. तुझ्या नामाचा मी जयघोष करत आहो. आपके नाम का जय घोष करता तुझ्या नामाचा मी जय जयकार करत आहो. हूँ. आपके नाम का जय जयकार कारण करते तू हैं. आपलं वचन पाळण्यात नेहमी सावधान असतो क्योंकि परमेश्वर. आप अपना वचन पूरा करने के लिए हमेशा सावधान रहते हैं. म्हणून मी तुझा धन्यवाद करतो आहो इसलिए हम परमेश्वर. आपका धन्यवाद करते हैं. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणी येतो परमेश्वर. फिर एक बार हम आपके चरणों में आते हैं. बरोबर आज परमेश्वर
सोशल मीडियाद्वारे परमेश्वर जे लोक घराघरात उपस्थित आहे परमेश्वर, सोशल मीडिया पर जो घर घर में लोग मौजूद हैं, आज या उपासनेमध्ये जे उपस्थित लोक आहे आज परमेश्वर, इस आराधना में जो लोग मौजूद हैं, त्या सर्वांसाठी मी आम्ही प्रार्थना करतो आहोत इन परमेश्वर. सब के लिए हम प्रार्थना जे करते लोक हैं. तुझ्याकडे आशेने आलेले आहे जो परमेश्वर, लोग आपके पास उम्मीद लेकर तो आए हैं, आशा मनोमग्न करणारा देव आहे परमेश्वर. आप उम्मीदें तोड़ने वाले परमेश्वर नहीं है. अनेकांच्या समस्या आहे परमेश्वर, अनेक लोगों की जो समस्याएं प्रश्न आहे हैं, परमेश्वर, जो प्रश्न है, आजार आहे परमेश्वर, बीमारी है, दारिद्र्य आहे परमेश्वर, दरिद्रता है, अनेक प्रकारची व्यसन आहे परमेश्वर, अनेक प्रकार की जो नशा है, अनेक प्रकारचे अडखळ आहे परमेश्वर, अनेक प्रकार की तकलीफ है, अनेक प्रश्न समस्या लोकांकडे आहे परमेश्वर. अनेक प्रश्न समस्या लोगों के पास है. तुम्हाला मी आलो आहे परमेश्वर, आपने कहा कि मैं आया हूँ, मी सर्व गोष्टी व्यवस्थित करेल मैं परमेश्वर, सब चीजें ठीक करने के लिए सर्व आया गोष्टी हूँ. सुरळीत करेल परमेश्वर, सभी चीजें ठीक करने के सर्व लिए आया हूँ. गोष्टी मी तुम्हाला सोडवेल ही तुझी अभिवचन आहे परमेश्वर. आप सभी चीजों से छुटकारा देंगे, ये आपका अभिवचन है. म्हणून मी तुझा धन्यवाद करतो परमेश्वर. इसलिए हम आपका धन्यवाद या सर्व लोकांचे जे प्रश्न समस्या मी तुझ्या चरणी ठेवतो परमेश्वर. सभी लोगों के प्रश्न समस्या हम आपके चरणों में प्रवेश या नामादींचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. प्रभु यीशु मसीह आपके नाम में इनकी समस्या आप छुड़ाएं. जो विश्वास त्यांनी तुझ्यावर तुझ्या वस्त्र मंडळीवर ठेवला परमेश्वर, जो विश्वास उन्होंने आप पर आपकी कलीसिया पर रखा है, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीवर ठेवला परमेश्वर, संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज पे रखा प्रभू त्या है, विश्वासून त्यांना तू उत्तर दे परमेश्वर. उस विश्वास का आप उन्हें जरूर जवाब दें. त्यांचं मनोदय पूर्ण कर परमेश्वर. उनकी मनोकामना पूरी करें. त्यांच्या प्रयत्नाला तू यश दे परमेश्वर. उनकी कोशिशों को आप सफलता दें. परमेश्वर किती चांगला त्यांना अनुभव दे परमेश्वर. परमेश्वर कितने अच्छे इनका अनुभव आप उन्हें दें. दे आजारी आहे परमेश्वर, जो बीमारी है, प्रभेशच्या नामात बरे कर परमेश्वर. प्रभु यीशु मसीह आपके नाम में आप उन्हें जे चंगाई दे. सैतानी बंधनात आहे परमेश्वर, जो शैतान के बंधनों में है, प्रभेशच्या नामात त्याचे बंधन तोड परमेश्वर. प्रभु यीशु मसीह आपके नाम में बंधन तोड़ दे. प्रभेश तू कृपावर कृपा करणारा देव आहे परमेश्वर. आप कृपा करने वाले परमेश्वर हैं. अनेकांच्या कुटुंबात परमेश्वर मोडतोड आहे परमेश्वर, अनेक परिवार जो बिखरे हुए हैं, भांडणे तंटा आहे परमेश्वर, झगड़ा के कारण बिखरे हैं, दारिद्र्य आहे परमेश्वर. दरिद्रता है. अरे प्रभू कुटुंबाची उभारणी करणारा तू देव आहे परमेश्वर. परमेश्वर और परिवार को बनाने वाले परमेश्वर आप हैं. मग प्रभू या घराची मोडतोडची उभारणी कर परमेश्वर. जो बिखरे हुए परिवार है, आप उन्हें एकजुट करें. प्रत्येकाच्या कुटुंबात शांती आण परमेश्वर. हर एक के परिवार में आप शांति लाएं. प्रत्येकाच्या कुटुंबात व्यवस्था आण हर परमेश्वर. एक के परिवार में आप व्यवस्था लाएं. ज्यांना संतती नाही परमेश्वर, जिन्हें कोई संतान नहीं, प्रवेश तुझ्या नामात त्यांना संतती दे परमेश्वर. वो यीशु आपके नाम में आप उन्हें संतान दें. त्यांचं कुटुंब पूर्ण कर उनका परमेश्वर. परिवार आप पूरा करें. त्यांचं कुटुंबात आनंद आण परमेश्वर. उनके परिवार में आप आनंद लाएं. प्रभू अनेकांचे नोकरी संबंधी प्रश्न आहे परमेश्वर, जिन लोगों के नौकरी के बारे में जो समस्याएं हैं, कामासंबंधी प्रश्न आहे परमेश्वर, काम के बारे में जो समस्याएं हैं, आर्थिक अडचण आहे परमेश्वर. जो उनकी आर्थिक तकलीफ है, प्रवेश तुझ्या नामात त्यांचे प्रश्न सोडव परमेश्वर. यीशु आपके नाम में उनकी समस्या आप छुड़ाएं. त्यांना आशीष दे परमेश्वर. उन्हें आप आशीष दें. त्यांना सफल कर परमेश्वर. उन्हें सफलता दें. त्यांची उपजीविका तू आश्वस्त कर परमेश्वर. उनके काम करने का तरीका आप उन्हें आप आशीष करें. ज्यांच्या शिक्षणात प्रॉब्लेम आहे परमेश्वर, जिनको शिक्षा लेने में जो प्रॉब्लम है, शैक्षणिक दृष्ट्या त्यांना तू आशीष दे परमेश्वर. आप उन्हें आशीष दें. शिक्षणावर त्यांची उन्नती कर परमेश्वर. उन्हें शिक्षा लेने में आप उनकी बढ़ोतरी करें. तुझ्या गौरवासाठी त्यांना तयार कर परमेश्वर. आपके गौरव के लिए उन्हें तुझ्या तैयार, नावासाठी त्यांना तू तयार कर परमेश्वर. आपके नाम में उन्हें आप तैयार, तुझा महिमा होऊ दे परमेश्वर. आपकी महिमा हो, तुझ्या नावाचं गौरव दे आपका परमेश्वर. गौरव हो. पुन्हा एकदा आम्ही तुझकडे येतो परमेश्वर. फिर एक बार हम आपके पास आते हैं. बरोबर डिसेंबर महिन्याचा काळ आहे परमेश्वर. परमेश्वर, ये दिसंबर महीने का जो प्रभू समय तू है, आलामुळे आज आम्ही आनंद करतो तो परमेश्वर. यीशु आपके आने के कारण हम आनंद करते आज हैं. आमच्याकडे शांती आहे परमेश्वर. आज हमारे पास आपकी शांति है, आमच्याकडे आनंद आहे परमेश्वर. आपके पास हमारा आनंद है, आमचं तारण झालं परमेश्वर. हमारे पास आपका आनंद है, जिस वजह से हमारा उद्धार हुआ है. आम्हाला आशीर्वाद भेटले परमेश्वर. हमें आपके आशीष मिले. आम्हाला जीवनी पुस्तकात आमची नोंदणी आली परमेश्वर. जीवन के पुस्तक में आपने हमारा नाम लिखा तुझ्या है. येण्याने आम्हाला देव भेटला परमेश्वर. आपके आने से हमें परमेश्वर प्राप्त हुए. आमचा तू आनंद वाढवला परमेश्वर. आपने हमारा आनंद बढ़ाया है. मग येणारी ख्रिस्त जयंती आने वाला जो क्रिसमस प्रभू सर्वांनी सभी लोगों ने आनंदाने उत्साहाने साजरा करावी. आनंद से मनाए, कारण तू आलात नसता क्योंकि अगर आप नहीं आते, आमच्या पापात आमचा नाश झाला असता परमेश्वर. हम पाप में ही हमारा नाश आमच्या होता. दुःखात आमचा नाश झाला असता परमेश्वर. हमारे दुखों में हमारा नाश पण होता. देवाने आमच्यावर प्रेम केलं परमेश्वर. परमेश्वर आपने हम पर प्रेम किया. येशू ख्रिस्त तुला पाठवलं परमेश्वर. प्रभु यीशु आपको परमेश्वर ने भेजा. तुझ्या येण्याने परमेश्वर आपके आने से सर्व काय बदललं परमेश्वर. सब कुछ बदल गया. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय तू आमच्या जीवनात आणला. अच्छा वक्त, अच्छा समय, अच्छी दिन आपने हमारे बीच लाया. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो हम परमेश्वर. आपका धन्यवाद करते हैं. आणि येणारी ख्रिस्त जयंती आने वाला जो क्रिसमस है, प्रत्येकाला हर एक गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून, विदेशात गांव में से, शहर में से, राज्य में से, देश में, विदेश में सर्वांना आनंदाने उत्साह साजरा करता यावी सभी लोग आनंद से इसे मनाए. यासाठी प्रत्येकाला आशीष दे परमेश्वर. इसलिए हर एक मनुष्य को आप आशीषित करें. प्रत्येकाचा आनंद वाढव परमेश्वर. हर एक का आनंद आप बढ़ाएं. ख्रिस्त जयंती तुला लोकांना आपली ओळख करून दे परमेश्वर. इस क्रिसमस में आप लोगों को अपनी पहचान दें. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर कितने भले हैं, देव किती चांगला आहे, परमेश्वर कितने अच्छे हैं, देव किती दयाळू आहे, परमेश्वर कितने दया से भरे देव हैं, किती कृपाळू आहे, परमेश्वर कितनी कृपा से भरे हैं, देवाची करुणा किती महान आहे. परमेश्वर की करुणा कितनी महान तो है. करुणायुक्त लोक करुणातून व्याधीतून लोकांना तो मुक्त
करतो, जो कोरोना बीमारी से लोगों को मुक्त करते हैं, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद मग करते हैं. प्रत्येकाला ख्रिस्त जयंती आनंदाने उत्साहाने साजरा करते असती तू प्रत्येकाला आशीष दे. हर एक मनुष्य को ये क्रिसमस आनंद से वो मनाए. आप उन्हें आशीष दे, प्रत्येकाला शांती दे, हर एक को शांति दे, प्रत्येकाला अनुभव दे. हर एक को अनुभव दे तुझ्या गावासाठी प्रत्येकाला तयार कर. और आपके गौरव के लिए तैयार करे. तुझ्या नावाचा महिमा हो परमेश्वर. आपकी महिमा हो. सर्व प्रार्थना ये सब प्रार्थना प्रभु येशूच्या नावात मागत आहे. प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं. आमीन आमीन. 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 प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. पुन्हा एक आपली भेट फिर एक बार हमारी मुलाकात 18 डिसेंबर शुक्रवार के दिन संध्याकाळी 7 वाजता शाम 7 बजे सोशल मीडियाद्वारे सोशल मीडिया पर फेसबुक पर होईल होगी. पण येते 8 तारखेला लेकिन आने वाली 8 नवीन तारीख लोकांसाठी नए लोगों के लिए प्रार्थना स्थल दर मंगळवार आम्ही तुम्हाला भेटू. हर मंगलवार के दिन आम्ही तुम्हाला देवाचे आमंत्रण देत आहोत. हम परमेश्वर की ओर से आपको आमंत्रित करते हैं. देव तुमचे प्रश्न समस्या सोडवेल. परमेश्वर आपके प्रश्न मी समस्या अनुभव घेतला, मैंने अनुभव लिया, माझ्या कुटुंबाने घेतला, मेरे परिवार ने लिया, मंडळीने घेतला. कलीसिया ने लिया. तुम्ही भी या, आप भी आए अनुभव घ्या, और अनुभव ले. अनुभव घ्या. अनुभव ले. प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति हो.